सुस्वागतम, नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. उपस्थित मान्यवर व उपस्थित प्रेक्षक वर्ग आणि ह्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहणारे जे दूरस्थ प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मी लोकमान्य सेवा संघाचा कार्यवाह महेश काळे लोकमान्य सेवाच्या दरम्यान आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. लोकमान्य टिळकांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 1919 साली पार्ल्यातील नागरिकांनी इथे गणेशोत्सव साजरा केला. 23ला आपली स्थापना झाल्यानंतर तो गणेशोत्सव आपल्या लोकमान्य सेवा संघाकडे आला. त्यामुळे ह्यावेळेला गणेशोत्सवाची शताब्दी आपण साजरी करत आहोत. त्याचबरोबर 2020 हे लोकमान्य टिळकांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे आणि 2023 हे लोकमान्य सेवा संघाचं शताब्दी वर्ष आहे. अशी सर्व शताब्दी पूर्तीचा संदर्भ घेऊन लोकमान्य शताब्दी व्याख्यानमाला ह्याचं आपण आयोजन केलेलं आहे. ऑगस्ट 2019 ते जुलै 2020 या 12 महिन्याच्या कालावधीत दर महिन्याला एक याप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आपण आयोजन केले आहे. या मालिकेतले पहिले पुष्प आज आपण वाहणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्फूर्तिदायी जीवनकालाचे संशोधन आणि त्यांच्या साहित्याचे अभ्यासक श्री अक्षय दोग महानायक सावरकर या विषयात मुक्त चिंतन करतील. त्याआधी श्री अक्षय जोग यांनी लिहिलेल्या सावरकर आक्षेप आणि वास्तव या पुस्तकाच्या 5व्या आवृत्तीचे आपण प्रकाशन इथे माननीय श्री किरण शेलार यांच्या हस्ते करणार आहोत. या कार्यक्रमाचे प्रायोजक सारस्वत बँकेचे अध्यक्ष माननीय श्री गौतम ठाकूर व्याख्यानमालेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आजच्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो. माननीय श्री अक्षय जोग, माननीय श्री गौतम ठाकूर, माननीय श्री किरण शेलार व आमच्या लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष माननीय श्री मुकुंद चितळे. मी मुकुंद चितळे यांना विनंती करतो की त्यांनी सर्व मान्यवरांना घेऊन कृपया स्टेजवर यावं. सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावं. सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर पुन्हा एकदा स्वागत करून मी महेश काळे आपली रजा घेतो. याची पुढली सूत्र श्वेता सोपारकर या सांभाळतील. मी श्वेता सोपारकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. श्वेता सोपारकर. धन्यवाद महेशजी काळे. कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी आजच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून निवेदन करण्यासाठी मी कार्याध्यक्ष उदय तारदाळकर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. नमस्कार. आपण सर्वजण आज महानायक सावरकर या कार्यक्रमाचं उत्सुकतेने वाट बघत आहात. पण सध्याच्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील आणि त्याच अनुषंगाने मी इथे उभा आहे. आपल्याला माहिती आहे की सर्वत्र महाराष्ट्रात पूरग्रस्त परिस्थिती आहे आणि त्या दृष्टीने एक खारीचा वाटा म्हणून
लोकमान्य सेवा संघातर्फे आम्ही देणगी गोळा करत आहोत आणि आम्हाला बऱ्याच संस्थांकडून आणि अगदी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून सुद्धा याविषयी विचारणा झाली आणि त्या दृष्टीने आम्ही असा विचार केला की आपण या देणगी गोळा करावी आणि बऱ्याच अंशी असं समजले की कपडे लत्ते किंवा धान्य यांचं तिथे बऱ्यापैकी पुरवठा होतो आहे, पण प्रत्यक्ष जे पुनर्वसन म्हणतात ते होण्याची जरुरी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही असा विचार केला की लोकमान्य सेवा संघातर्फे आम्ही देणगी गोळा करू आणि त्याची रीतसर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे ATG खाली एक्झम्पशन मिळेल आणि त्यात भर घालून सर्व निधी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सहाय्य निधीला देणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, सभागृहाच्या बाहेर आम्ही काउंटर ठेवला आहे, तर तुम्ही तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुमच्या यथाशक्ती त्याला मदत करावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद उदय सर. नमस्कार, मी श्वेता चोपारकर. उपस्थित श्रोते आणि प्रसारण पाहणारे प्रेक्षक या सर्वांचं लोकमान्य सेवा संघाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करते. मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन येणारा हा बालचमू कोण असेल याची उत्सुकता आपल्या सर्वांच्याच मनात वाढली असेल आणि हा बालचमू म्हणजे लोकमान्य सेवा संघाच्या कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेच्या बालविभागातील कुमारवयीन जिम्नॅस्ट आहेत. मेघ रॉय, अन्विता पटवर्धन, तारा पवार आणि हर्ष कदम. हे सारे जिम्नॅस्ट उपनगर, राज्य आणि राष्ट्रीय अशा अनेक जिम्नॅस्टिक स्पर्धांमध्ये संस्थेचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी अनेक सुवर्णपदकं आणि रौप्य पदकं मिळवली आहेत. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळा आणि संस्थेला त्यांचा अभिमान वाटतो. गुलाबाचं फूल देऊन हे जिम्नॅस्ट मान्यवरांचं आणि आपल्या संघाच्या अध्यक्षांचं स्वागत करतील आणि प्रेक्षागृहात त्यांच्या आसनावर स्थानापन्न होतील. आणि आता आपण वळूया पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाकडे. या पुस्तकाचे लेखक श्रीयुत अक्षय जोग यांच्या आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाआधी बांगलादेशातील अल्पसंख्याकांचं दुर्लक्षिलेलं हत्याकांड आणि रोहिंग्यांना हद्दपार का करावं ही 2 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेले मूळचे दादरकर अक्षय जोग आता नोकरीनिमित्तानं पुण्यात स्थायिक झाले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या पार्ल्याचे जावई आहेत. आपल्याचे दुसरे मान्यवर पाहुणे नामवंत पत्रकार श्रीयुत किरण शेलार. साप्ताहिक विवेक आणि मुंबई तरुण भारत या 2 मुद्रित माध्यमातून आणि समाज माध्यमातून राजकारण, समाजकारण, आधुनिक राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय धोरण विषयक लिखाण करत आहेत. वन्यजीव, प्राणी हा त्यांच्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. श्रीयुत शेलार महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य आहे. श्रीयुत किरण शेलार आणि मुंबई तरुण भारत समूहाच्या सौजन्यानं या व्याख्यानमालेच्या सर्व कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण होणार आहे. यासाठी त्यांना आणि मुंबई तरुण भारत समूहाला मनपूर्वक धन्यवाद. अक्षय जोग यांच्या सावरकर, आक्षेप आणि वास्तव या पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. लोकमान्य सेवा संघाच्या श्री वा फाटक ग्रंथ संग्रहालयाच्या सदस्य श्रीमती वैशाली मसूरकर यांना मी विनंती करते की त्यांनी आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाच्या प्रती व्यासपीठावर घेऊन याव्यात.
लोकमान्य शताब्दी व्याख्यानमालेच्या या पहिल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आक्षेपांचं खंडन करणाऱ्या पुस्तकाची 5वी आवृत्ती निव्वळ 2 महिन्यात प्रकाशित होते आहे. यासाठी लोकमान्य सेवा संघाच्या वतीनं श्रीयुत अक्षय जोग यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद वैशालीताई. आणि आता श्रीयुत किरण शेलार यांना मी विनंती करते की त्यांनी श्रीयुत जोग यांना शुभेच्छा देऊन आपले विचार मांडावेत. हे मला नमस्कार. लोकमान्य सेवा संघ आणि लोकमान्य शताब्दी व्याख्यानमाला जिचं आज पहिलं पुष्प गुंफलं जाईल माझे मित्र अक्षय जोग यांच्या माध्यमातून, मुकुंदजी चितळे, गौतमजी ठाकूर, आमचे मित्र अरुण फडके आणि सर्वच मान्यवर या संस्थेचे. मी या कार्यक्रमाचा मुख्य वक्ता नाही याची मला पूर्ण कल्पना आहे आणि पार्ल्यात इतके माननीय समोर बसलेले असताना आपल्याला कोणीतरी सारखं माननीय म्हणते हे थोडंसं माझ्यासाठी संकोचणार आहे. मी या व्याख्यानमालेला मनापासून शुभेच्छा देतो. नुसत्या शुभेच्छा देत नाही तर आता आपल्या महा MTVच्या फेसबुक लाईव्हवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपणसुद्धा सुरू आहे. प्रिंट मीडिया म्हणून मुंबई तरुण भारत सोबत आहेच. आपण सगळ्यांनी जर शेअर केलं तर आपल्या सगळ्यांच्या फेसबुकच्या मित्र यादीत जी मंडळी असतील तीसुद्धा हा कार्यक्रम आत्ता ताबडतोब पाहू शकतील. महा MTVवर आत्ता या कार्यक्रमाचं लाईव्ह चालू आहे. असे आपण कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रम आवडला नाही तर आपल्या मोबाईलवर जातोच, त्यामुळे तरुण मंडळी हसतायत, त्यामुळे थोडा तो चान्स घ्यायला हरकत नाही हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. मी या संस्थेचे मनापासून आभार मानतो. त्यांनी या कार्यक्रमासाठी अशा प्रकारे पुढाकार घेतला. अक्षय जोगच्या एकंदरीतच लिखाणाची सुरुवात ही मुंबई तरुण भारतमधून झाली आणि मुंबई तरुण भारतने अक्षयला लिहायला का स्पेस दिली किंवा आम्ही हा उपक्रम का सुरू केला तर 3 वर्षापूर्वी कालजयी सावरकर, दरवर्षी आम्ही तो अंक प्रकाशित करत असतो. कालजयी सावरकरच्या निमित्ताने आम्ही एक नवा प्रयोग सुरू केला की वयवर्ष 30च्या पुढे न गेलेली जी मंडळी आहेत त्यांना सावरकर विचारांचं महत्त्व पटावं वाचून नाही तर लिहून, म्हणून एक 10 ते 12 जणांना आम्ही निवडून विषय काढून संदर्भ काढून 6 महिने त्यांना आधी तो विषय म्हणून देतो आणि लेख म्हणून त्यांच्याकडून लिहून घेतो. 10-12 कार्यक्रम महाराष्ट्रभर आपण करतो आणि त्या ठिकाणी त्या अंकाचं प्रकाशन होतं. नंतर त्याचं पुस्तकही करतो. हा सगळा खटाटोप आपण सावरकरांचा विचार नव्याने मांडणारी तरुण पिढी, नव्या उमेदीची मुलीसुद्धा उभ्या राहाव्या म्हणून करत असतो आणि गेले 3 वर्षे आपण हा प्रयोग करतो आहे. अक्षय हा मुंबई तरुण भारतचा आमचा हक्काचा लेखक आणि कॉलम रायटर आहे. या सगळ्या कामाला मी शुभेच्छा देण्यासाठी मी खूपच छोटा कार्यकर्ता आहे. आपल्या सगळ्यांमध्ये एक दुवा आहे, कारण आज सगळ्याच महापुरुषांना अमुक एका जातीत बांधण्याचा आणि छोटं करण्याचा खूप प्रयत्न चालू असतो. पण आम्ही सगळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातनं आलेले लोक आहोत आणि तिथे असं काही मानत नाहीत. त्यामुळे अमुक एका जातीचा नेता हा काही अमुक एका जातीचाच असतो असं मानण्याची आपली पद्धत नाही. त्यामुळे या व्याख्यानमालेला मी भरपूर शुभेच्छा देतो आणि या व्याख्यानमालेला आणि या संस्थेला जी काही मदत मुकुंदजी फडकेजी लागेल, मुंबई तरुण भारत त्यासाठी कार्यकर्ता म्हणून उभा आहे. मीडिया पार्टनर वगैरे सगळ्या म्हणायच्या गोष्टी असतात. आम्ही आपल्यासारखेच कार्यकर्ते आहोत. धन्यवाद. धन्यवाद किरण दादा. श्री गणेशोत्सवाची शताब्दी आणि लोकमान्य सेवा संघाची शताब्दी याचा उल्लेख आधी झालाच आहे. संघाची व्यायामशाळा आणि ग्रंथ संग्रहालय या 2 शाखा 1925मध्ये स्थापन झाल्या आहेत. या दोन्ही शाखांची शताब्दी 2025 या वर्षी साजरी होणार आहे. या सर्व शताब्दी उत्सवांचा संदर्भ घेऊन लोकमान्य शताब्दी व्याख्यानमालेची संकल्पना सिद्ध झाली. आपली शताब्दी नुकतीच संपन्न केलेल्या सारस्वत बँकेनं या संकल्पनेचं प्रायोजकत्व स्वीकारलं आहे.
लोकमान्य सेवा संघ आणि संघाचे कार्यकर्ते सारस्वत बँकेप्रती आणि बँकेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत गौतमजी ठाकूर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. प्रकाशित झालेलं पुस्तक आणि व्याख्यानमालेला शुभेच्छा द्याव्यात अशी मी ठाकूर साहेबांना विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित आजचे एका अर्थी उत्सवमूर्ती अक्षयजी जोग, लोकसेवा संघाचे अध्यक्ष मुकुंदराव चितळे, मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, संघाचे इतर कार्यकर्ते, सभागृहात उपस्थित इतर मान्यवर, खाडीलकर साहेब, गैसास साहेब, धुरंधर साहेब, वेळेअभावी सगळ्यांचीच नावं घेत नाही. आज आपण इथे ह्या व्याख्यानमालेचं पहिलं म्हणता येईल की एडिशन आजपासून सुरू होत आहे. आणि अक्षयजींना मी मगाशीच भेटलो तेव्हा म्हटलं की आजच्या ह्या व्हॉट्सॲप, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जगात ह्या विषयाची वर पुस्तक असलेली 5वी आवृत्ती निघणं हे सुद्धा काही थोडे केलं. त्यांचं पुस्तक मी चाळलं असं मी नाही म्हणणार, बऱ्यापैकी वाचून काढलं. आणि त्याच्यात त्यांनी जे काय मांडलेलं आहे त्याच्या मागे त्यांचा रिसर्च दिसतो. बिब्लिओग्राफी ज्याला आपण म्हणतो की हे संदर्भ कुठून घेतले आहेत हे सगळं दिसतं. नाही तर हल्ली रिसर्च म्हणजे गुगल. तर तसं नसून हे अभ्यास करून लिहिलेलं असं पुस्तक आहे. आणि सारस्वत बँकेची नेहमीच परंपरा राहिलेली आहे की आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांना स्पॉन्सरशिप म्हणजे प्रायोजकत्व देत असतो. मग ते सामाजिक उपक्रम असतील, सांस्कृतिक असतील, कला, क्रीडा असे असतील. पण सर्वात जास्त प्राधान्य बँकेने नेहमी दिलं ते जिथे विचारांची देवाणघेवाण होते. कारण जोपर्यंत विचारांच्या आधारावर आपण चालतो तेव्हापर्यंत आपल्याला योग्य ती दिशा मिळते. आज आपण इथे एवढी मंडळी जमलेलो आहोत, ही एकत्र का आलो? कारण एक विचार होता की आपल्याला काहीतरी सावरकरांबद्दल ऐकायचं आहे. त्यामुळे विचार हे माणसांना एकत्र आणतात, ते माणसांना कधीही दूर करत नाहीत. पण इतिहासात कसं होतं की इतिहास म्हटल्यानंतर सावरकरांसारखे थोर नेते असतील, ते आज काही स्वतःला डिफेंड करायला नाही आहेत उभे, किंवा कोणी असतील. मग त्यांचे जे विचार होते ते विचार प्रत्येकजण, जसा मराठीमध्ये आपण म्हणतो ना आपल्या सोयीचा शिवाजी महाराज, तसे ते वळवतात आणि आपल्याला काहीतरी वेगळ्याच गोष्टी सांगतात. तुम्ही अक्षयजींच्या पुस्तकात वाचाल की त्यांनी ते अंदमानच्या जेलमधलं लिहिलेलं आहे. मी स्वतः तिथे जाऊन आलेलो आहे. पण एकंदरीत सावरकर म्हणजे फक्त हिंदुत्व आणि इतर धर्मांचा द्वेष अशी एक आपल्यापुढे एक इमेज क्रिएट करण्यात आलेली. का ती इमेज कोण डिफेंड नाही करू शकत? ती आज तुम्ही डिफेंड केलेली आहे. कारण तुम्ही त्याच्यावरती रिसर्च केलेला आहात. आणि हे जे खोटं आहे, तुम्हाला त्या पुस्तकात वाचून आश्चर्य होईल की सावरकरांनी अंदमानच्या जेलमध्ये कुराण 5 वेळा वाचली आहे. तिकडल्या मुस्लिम जे कैदी होते त्यांना शिकवलेले आहेत. अशा काही गोष्टी आहेत जी आपल्यासमोर ही जी बांधलेली जी प्रतिमा आहे त्याचा पर्दाफाश करतात. आणि म्हणून आपल्याला
नेहमी अशी कुठे विचारांची, आणि मी काय म्हणतो, नुसतं सावरकर कशाला, तुम्ही पुढले जे ह्या शृंखलेत जे काही विषय घ्याल ते सगळ्या प्रकारचे विषय घ्या. एक गंमत म्हणून एक छोटी गोष्ट सांगतो. सुमारे 10 वर्षापूर्वी माझे वडील राज्यसभेत खासदार होते आणि काही कामाने मी दिल्लीला गेलो होतो आणि ते म्हटले, तू संध्याकाळपर्यंत येशील का? त्यांच्या घरी राहत होतो मी. तर ते म्हटले, मी म्हटले येईन 5-6 वाजेस. माझं काहीतरी सिव्हिल एव्हिएशनचं वगैरे काम होतं, तिथे गेलो आणि संध्याकाळी आलो आणि मी अवाक झालो. तिथे राज्यसभेतले जवळजवळ 25 ते 30 खासदार जमले होते. चहापान चालू होतं आणि पुढल्या आठवड्यात काहीतरी एक बिल येणार होतं. त्या बिलावरती चर्चा होती. मग नावंसुद्धा मी घेत नाहीत, पण त्याच्यात डावे उजवे सगळ्या प्रकारची मंडळी होती आणि त्या बिलातले जे बारकावे होते त्याच्यावर ते चर्चा करत होते. आणि त्याच्यानंतर झालं 2-3 तास चर्चा झाली, ते लोक घरी गेले. मी वडिलांना विचारलं, म्हटलं, ओ हे काय? आम्ही समजतो की डावे आणि उजव्यांचं काही पटत नाही किंवा असं नाही. ते म्हटले, हे लोकांचा असं ही एक भ्रम आहे, असं काही नसतं. शेवटी लोकशाही कशी चालते की आम्ही सगळे एकत्र बसून आमचे जे विचार आहेत ते सॉर्ट आऊट करतो, डिफरन्सेस असतील ते सॉर्ट आऊट करतो, मग प्रत्येकजण जाऊन आपल्या पक्षाला समजावतो आणि मग ती बिलं पास होतात. त्याच्यामुळे जेव्हापर्यंत विचारांची देवाणघेवाण होणार नाही, फक्त आपल्या पोझिशनची देवाणघेवाण होईल, तेव्हापर्यंत प्रगतीही होत नाही. त्यामुळे सगळ्या विचारांची आता तुम्ही त्याच्यात उल्लेख केलेला आहे की ते लंडनमध्ये इंडिया हाऊस जे आहे तिथे पाटी लावलेली आहे की सावरकर तिकडे राहायचे म्हणून. तिकडल्या इंग्रजांनी हा विचार केला का की ही व्यक्ती आपल्या विरोधात लढली? पण तुम्ही लंडनमध्ये गेलात तर आंबेडकरांच्या घरासमोर पाटी आहे, गांधींच्या घरासमोर पाटी आहे, सावरकरांच्या घरासमोर पाटी आहे. त्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की इतिहासातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या स्वतःहूनच महान आहेत, पण त्यांच्याबद्दल आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या कितपत खऱ्या आहेत ह्याची आपण तपासणी केली पाहिजे. आणि त्यासाठी चांगलं वाचन आणि अशी चांगली पुस्तकं ही आपल्यासमोर आली पाहिजेत. नाहीतर आपण विचार हे दुसऱ्यांचे ऐकू आणि ते खरं हे मानत राहू. मग ही व्यक्ती आमची, ही व्यक्ती तुमची. आता स्वच्छ भारतावरती गांधीजींचा चष्मा लावला तर काही पक्षांनी आक्षेप घेतला. आता गांधीजी स्वच्छता प्रेमी होते आणि तो एक प्रतीक आहे. त्यामुळे इतिहासातल्या या मोठ्या व्यक्ती आहेत त्या कुठल्या पक्षाच्या नाहीत, त्या सगळ्यांच्या आहेत, आपल्या सगळ्यांच्या आहेत. त्यांच्या आयुष्यातून आपण धडे घ्यायचे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं, अक्षयजी, तुम्ही हे हा एक असा विषय घेतलेला आहे, असे अनेक विषय घ्या. कारण जितकी वर्ष जातात तेवढा तो इतिहास बदलत जातो. तर खरा इतिहास जो आहे, खऱ्या व्यक्ती कोण होत्या, काय होत्या, हे आपल्यासमोर आलं पाहिजे. आणि मला वाटतं त्या दिशेने हे पहिलं पाऊल आहे. मी तुम्हाला आणि या सिरीजला शुभेच्छा देतो. मी त्यांना आधीच सांगितलेलं आहे की सारस्वत बँकेला जमेल तेव्हा आम्ही अशा चांगल्या उपक्रमांना नेहमी पाठिंबा देऊ, त्यांच्याबरोबर असू. पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा ह्या पुस्तकासाठी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ठाकूर साहेब. तुम्ही ज्या सूचना दिल्यात त्याचा नक्कीच तरुण पिढी गांभीर्याने विचार करेल. एक तरुणांचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला हे सांगते. या व्याख्यानमालेच्या संकल्पनेपासून संस्थेच्या व्यासपीठावर निमंत्रित झालेली आणि होणाऱ्या प्रत्येक वक्ता, व्याख्याता यांना संस्थेच्या श्री वा फाटक ग्रंथ संग्रहालयाचं आजीवन सन्मान्य सदस्यत्व देऊन सन्मानित केलं जाणार आहे. सन्मान्य सदस्यत्वाचे पत्र घेऊन आणि सन्मानचिन्ह घेऊन युवा शाखेच्या सदस्यांनी व्यासपीठावर यावं.
सर्व मान्यवरांना सदस्यत्वाची पत्र आणि व्याख्यानमालेचं सन्मानचिन्ह देऊन संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत मुकुंदराव चितळे यांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद चितळे सर. स्वातंत्र्यवीरांच्या स्फूर्तिदायी चरित्राचे आणि त्यांच्या समग्र साहित्याचे अभ्यासक आपले आजचे व्याख्याते श्रीयुत अक्षय जोग यांना महानायक सावरकर या आपल्या जिव्हाळ्याच्या विषयातील मुक्त चिंतनासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते. श्रीयुत अक्षय जोग यांच्या चिंतन संवादानंतर संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत मुकुंदराव चितळे कार्यक्रमाचा समारोप करतील. त्यानंतर संस्थेचे कार्यवाह विशेष आभार प्रकट करतील आणि राष्ट्रगीतानं आजचा कार्यक्रम संपन्न होईल. धन्यवाद. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ लोकमान्य सेवा संघ चे सन्माननीय आपले आजचे प्रमुख पाहुणे गौतमजी ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष मुकुंदरावजी चितळे आणि मुंबई तरुण भारतचे संपादक आणि माझे मित्र किरण शेलार, माधवजी खाडीलकर आणि ह्या सगळा कार्यक्रम माझ्या एका शब्दाखातर घडवून आणणारे ते म्हणजे अरुणजी फडके, या सगळ्यांचं मी स्वागत करतो, आभार मानतो. आजचं पहिलं पुष्प शताब्दी व्याख्यानमालेचं या सावरकर विषयापासून सुरू होतं आहे आणि त्यात माझ्या पुस्तकाचं प्रकाशन ही खरंच माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे. आणि त्यात विलेपार्ले माझी सासूरवाडी होते, त्यामुळे अजून विशेष आनंद आहे, जिव्हाळ्याचा विषय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती मी गेले 10 वर्ष अभ्यास करतो आहे, साधारणतः माझं ग्रॅज्युएशन झाल्यापासून. आणि मी ठरवलं होतं की सावरकरांवर पुस्तक लिहायचं तर ते काही असं साधंसुद्धा, अजून एक सावरकरांवरचं जी 100 पुस्तक आहेत त्यातलं 101 किंवा 102 पुस्तक मला नाही लिहायचं, काहीतरी वेगळं हवं आहे मला. मी बॉर्न ॲज अ लेखक वगैरे काही नाही आहे, ललित लेखन मला येत नाही, कादंबरी लेखन मला येत नाही. मी आयुष्यात कधी शाळेमध्ये असताना कधी कुठला परीक्षेचे निबंधाशिवाय कधी कुठला लेख लिहिला नाही, व्याख्यान दिलं नाही, वक्तृत्व शैली माझ्याकडे नाही. पण सावरकरांचं माझी जन्मठेप चरित्र वाचलं आणि मग मी पूर्ण माझं आयुष्यच पालटलं. मग मी लेख लिहायला सुरुवात केली, वक्तृत्व सुरुवात केलं की आता मी मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये देशभर जवळजवळ सगळीकडे व्याख्यानं दिलेली आहेत. तर मी हा अभ्यास सुरू केल्यानंतर मला असं जाणवलं की ही एक सर्वोत्तम उपेक्षित अशी व्यक्ती जी आहे सावरकर, आणि त्यांच्यावरती जे घेतले जाणारे आक्षेप आहेत, त्याच्यात 2-3 पुस्तकं आहेत आक्षेपांत घेणे त्याच्यावरती. आमचे शेवडे गुरुजींचं पुस्तक आहे, दिलीप पोरे यांचं पुस्तक आहे, द स हर्षेंचं पुस्तक आहे. पण ती पुस्तकं त्याच्यामध्ये नंतर काही विविध वेगळे नवीन आक्षेप घेतले गेले. ती पुस्तकं तशी फार जुनी आहेत ती. आणि माझं लिखाण असं होतं की मी कुठेही भक्तिमय लिखाण न करता संशोधनात्मक पद्धतीने लिखाण करायचं होतं मला. मग मी सगळा अभ्यास करत गेलो. सगळी मला सुदैवाने डॉक्टर श्रीरंग गोडबोले, ज्यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे, मोठे अभ्यासक आहेत सावरकरांमध्ये, स्वतः डॉक्टर आहेत ते. त्यांच्या सुदैवाने मला सावरकरांची जी आर्काईव्ह डॉक्युमेंट्स असतात, गुप्त कागदपत्र, CID फाईल्स, ब्रिटिश, जर्मन, फ्रेंच डॉक्युमेंटमधली, ती मला वाचायचं भाग्य लाभलं. ह्याचा अभ्यास सुरू केला आणि मग मी म्हटलं की आता आपण बैठक मारून पुस्तक लिहूया. आणि मग मी पुस्तक माझं जवळ 70% पूर्ण झालं होतं. आज नुकतंच सात्यकीची मला फोन केला, अरे मी प्रकाशन संस्था सुरू करतो आहे,
तर मी म्हटलं मग ठीक आहे, म्हटलं माझं मग पहिलं सावरकरांचं पुस्तक म्हटलं तूच काढ, म्हणजे एक तर माझा तू मित्र, त्यात सावरकरांचा नातू, हा सगळा योगायोग म्हटलं छान जुळून येईल म्हटलं. तर मला चालेल. मग आम्ही सुरुवात केली त्याला आणि आम्ही ठरवलं की 28 मेला प्रकाशन करायचं. आणि साधारणतः आम्ही 20 मेला पोस्ट टाकली फेसबुकवरती की असं असं आम्ही पुस्तक काढतो आहे, सगळ्या आक्षेपांचं खंडन केलं आहे. आणि म्हटलं असं एक ऑफर ठेवली. आम्हाला काय वाटलं, फार फार तर माझ्या काय थोड्याफार ओळखी आहेत पुण्या मुंबईमध्ये वगैरे, संघाचे असे संपर्क आहे, 2 महिन्यामध्ये 500 कॉपी संपतील सहज, आम्हाला खात्री होती. आम्ही पोस्ट टाकल्यानंतर 2 दिवसामध्ये अक्षरशः 500 कॉपीची आम्हाला पैसे येऊन नोंदणी झाली होती आमची. मग आम्ही असं ठरवलं की ठीक आहे, आपण 1000 कॉपी काढू. मग ती टेकली तर 25 तारखेपर्यंत त्याही कॉपी नोंदणी झाली. आणि असं करत 26 मेला प्रकाशन समारंभ पुण्यात केला, तेव्हा 1500 कॉपीजचे पैसे, कॉपीज संपून आमच्याकडे पैसे आलेले होते. नुसती नोंदणी नाही, पैसे आले होते आमच्याकडे. आणि त्याची आज 5वी आवृत्ती येते. त्यात मला खूप प्रकाशकाचा खूप चांगला त्याच्यामध्ये सहभाग मिळाला. की सहभाग असा महत्त्वाचा असतो की जलद सगळ्या गोष्टी घडवून आणणं, DTP करणं, प्रकाशन करणं, प्रति वेळच्या वेळी पोचत्या करणं, याच्याचा मला खूप चांगला सपोर्ट मिळाला. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ, स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि ह्या सगळ्याचं मला वाटतं श्रेय मी 2 लोकांना देईन. एका पक्षाचे, राजकीय पक्षाचे अध्यक्ष, की त्यांनी सावरकरांवरती निवडणुका सुरू झाल्यापासून आक्षेप सुरू केले. त्यामुळे निगेटिव्ह ह्याची का होईना, पण सावरकरांच्या बद्दल लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं. अरे कोण हे सावरकर, की ती व्यक्ती ह्यांचं एवढं नाव घेते वगैरे. मग नंतर एका वाहिनीने कार्यक्रम घेतला, ते सगळ्याचं नंतर माफी वगैरे सगळं झालं, ते ठीक आहे. पण या ह्यानी काय झालं, निगेटिव्ह पब्लिसिटी हा भाग सोडून देऊ, लोकांच्या मनात एक कुतूहल निर्माण झालं. मी काय त्यांना नावं ठेवत नाही त्या व्यक्तीला किंवा त्या वाहिनीला. त्या लोकांनी असं, त्यामुळे झालं असं की लोकांना कुतूहल निर्माण झालं की अरे सावरकरांना हे लोक कशी नावं ठेवतात, काय नक्की काय गोष्ट आहे, काय गम आहे. मग नंतर मग तो रिस्पॉन्स वाढत गेला सावरकरांच्या अभ्यासाचा. पुस्तकाला सोडून द्या, पुस्तकं येतात जातात, पुस्तकाचं मला काय किती खपले हे महत्त्वाचं नाही. सावरकर विचार पोचण्याचा रिस्पॉन्स वाढत गेला. सावरकर विचार हा लोकांपर्यंत पोचायला सुरुवात झाली त्याच्यापासून. आणि का झालं हे, याचं कारण असं मला नंतर अभ्यास करताना कळालं की हिंदुत्व हे आता देशाच्या केंद्रस्थानी आलेलं होतं. ते हिंदुत्वाचे पाया कोण आहेत, त्याची पायाभरणी कोणी केलेली आहे, तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर. मग त्यांच्यावरती आपण हल्ले केले की त्यांच्या आपल्या पायाला आपलं उखडून टाकता येईल, अशी सगळी ती स्ट्रॅटेजी होती अशी लक्षात आली माझ्या. आणि मग पुस्तकामध्ये अभ्यास करता जो सगळ्यात मोठा आक्षेप घेतला जातो तो म्हणजे त्यांचे माफीपत्र. तर माफीपत्र म्हटलं की सावरकरवादी पहिले डिफेन्स लावतात, अरे सावरकरांनी माफीपत्र असं मागितलंच नाही, असं कसं मागतील ते, की ते माफीपत्र नाहीच आहे वगैरे. मुळातून अभ्यास केला की सावरकरांचं ज्यांनी माझी जन्मठेप चरित्र वाचलेलं आहे ते वाचल्यावर तुम्हाला कळेल की एक नाही, सावरकरांनी 7 माफीपत्र, क्षमापत्र लिहिलेली होती. बरं, हे मी म्हणत नाही आहे, मी कोणाचं इंटरप्रिटेशन पण सांगत नाही आहे. स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जन्मठेप पुस्तकात, मी पुस्तकात दिलेलं आहे, पान नंबर सकट दिलेलं आहे. सावरकर म्हणतात, हो मी असं माफीपत्र लिहिलं, मी माझ्या सहकाऱ्यांनाही उद्युक्त केलं, तुम्ही अशी माफीपत्र लिहा, इथून बाहेर पडा. सावरकरांचं धोरण असं होतं की अंदमानमध्ये सडत बसणं, ही जेलमध्ये सडत बसणं ही माझी देशभक्तीची व्याख्या नाही. समाजामध्ये देशाकरता काहीतरी ॲक्टिव्हली काम करणं, ज्यांनी समाजाला खरंच काहीतरी उपयोग होईल, ही माझी देशभक्तीची व्याख्या आहे. मी काहीतरी जेलमध्ये 10 वर्ष किंवा 25 वर्ष काढली वगैरे, ठीक आहे, ते तुम्ही कष्ट सहन करता, पण माझी स्वतःची ही देशभक्तीची व्याख्या नाही. कारण सावरकर हे खूप मोठे उपयुक्ततावादी होते. समाजाला, देशाला आपला उपयोग झाला तरच त्याला काहीतरी अर्थ आहे. उगी शोकांतिका मांडण्यामध्ये जशी ती ग्रीक शोकांतिका आहे किंवा आपल्याकडे पानिपतची शोकांतिका आहे, याचं फार आकर्षण असतं आपल्या भारतीयांना. त्यात त्यांना अजिबात रस नव्हता, ॲक्टिव्हली काम करायचं आहे. मग सावरकरांनी 1 नाही 2 नाही 7 माफीपत्र लिहिली आहेत. बाबाराव सावरकरांनी पण सांगितलं आहे मला, मी त्यांचे मोठे बंधू, की मला सोडा. त्यांच्या पत्नी माई सावरकर आणि येसुवहिनी सावरकर यांनी सांगितले की आमच्या पतींना सोडा, आधी काही ते खूप हालापेशा सहन करतात. हे सगळ्याची दिनांकावार यादी दिलेली आहे माझ्या पुस्तकामध्ये. काही सावरकरांनी लपवलेलं नाही आहे. त्यांचे सावरकर वाद्यांचे पुढचे लेखक होते, त्यांच्या चरित्रकार त्यांचे जे होते, धनंजय कीरांपासून बाळाराव सावरकर, त्यांनी कोणी लपवलेलं नाही आहे. पण मुळातच आपण माफीपत्र म्हटलं की आपण डिफेन्सिव्हला जातो. तो एक रणनीतीचा भाग होता. बरं, जगातले पहिले असे स्वातंत्र्य सेनानी आहेत का की त्यांनी माफीपत्र लिहिलं?
तर नाही आहे. असे भरपूर सेनानी आहेत. चाणक्याने त्याच्या सांगितलं आहे, शत्रूला फसवा, शत्रूशी द्रोह करा, काही हरकत नाही आहे. शत्रूशी द्रोह केला, शत्रूला फसवलं तर काहीही होत नाही. स्वकीयांना फसवायचं नाही. आपल्याकडे काय होतं, आता सगळं काळ बदलला आहे, पण पूर्वी असं व्हायचं, देशातले राजकारणी शत्रूशी खरं बोलायचे आणि स्वकीयांशी खोटं बोलायचे. आता तो काळ बदलला आहे, मुद्दा वेगळा, पण त्यामुळे मग सावरकरांचं हे वेगळेपणे लोकांना लक्षात येत नाही. ते स्वकीयांशी खरं बोलायचं आणि ते सगळं स्पष्ट दिलेलं आहे की माझी रणनीती होती. ठीक आहे, बाहेर पडल्यानंतर मला राजकारणात भाग घेता नाही, ठीक आहे, श्रीकृष्णासारखं मी हातामध्ये शस्त्र न घेता मी मार्गदर्शन करीन, आणि त्यांनी ते केलं. राजगुरू भगतसिंगां त्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं. त्यांना ते भेटून गेले. ते असे काही काही अर्थात प्राथमिक पुरावे नाही, दुय्यम पुरावे उपलब्ध आहेत. सुभाषचंद्र बोसांनी त्यांच्या 57चे स्वातंत्र्य समर पुस्तकातून प्रेरणा घेतली होती. तसं त्यांनी पुस्तक पुनर्प्रकाशित केलं होतं. भगतसिंगांनी पुनर्प्रकाशित केलं होतं पुस्तक ते. नंतर वासुदेव बळवंत गोगटे, ज्यांना हॉटसन गोगटे म्हणून ओळखतात, त्यांना प्रेरणा सावरकरांनी दिली होती. सेनापती बापट, जे तेव्हा थोडेसे आधी क्रांतिकारी, मग नंतर गांधीवाद आणि नंतर परत सावरकरांकडे वळाले, असे बरीचशी लोकं होती. सगळ्यात रत्नागिरीमध्ये सावरकरांनी काय काम केलं ते सांगायचा मुद्दा हा की सावरकर महानायक का आहेत. तर तुम्ही एक लक्षात घ्या की जसं एक आमच्या इथे शेवडी गुरुजींचं एक पुस्तक आहे छान, जमाते पुरोगामी. जमाते पुरोगामीची एक विशिष्ट थिअरी असते की हा क्रांतिकारी आहे ना, मग हा अहिंसा विरोधी असणार. पण नाही, त्या फुटपट्ट्या आहेत ना त्यांच्या, त्यात सावरकर कुठे बसत नाहीत त्यांच्या, आणि मग त्यांचा तीपावट, त्यांची लाही त्यांचा मग फार जळफाट होतो. क्रांतिकारकांचे मुकुटमणी कोण? स्वातंत्र्यवीर सावरकर. बरं, या सावरकरांनी भागानगरचा म्हणजे हैदराबादचा निशस्त्र प्रतिकाराचं आंदोलन उभं केलं होतं आणि यशस्वी करून दाखवलं होतं. म्हणजे अहिंसक आंदोलन, हातात शस्त्र घ्यायचं नाही, अहिंसा करायची, ते यशस्वी करून दाखवलं होतं. मग आता ह्या अहिंसा विरोधी होते असंही म्हणता येत नाही. बरं, हा स्वातंत्र्यवीर सावरकर सारखा मोठा महान हा हिंदुत्व मांडतो. हिंदुत्व मांडताना हा सगळ्यांना सगळे अधिकार देतोय. मग आता हे ना, बरं, हा मनुष्य हिंदुत्व मांडतोय, दुसरीकडे हा एक राजकारणी आहे, धूर्त नेता आहे, समाजसुधारक आहे, सनातनी नाही आहे. कारण अशी थिअरी, या लोकांची थिअरी अशी असते की हिंदुत्व किंवा क्रांतिकार्य म्हणजे सगळी लोक सनातनी असणार. तर हे महान समाज सुधारक पण नाही, समाज क्रांतिकारक. सुधारक काय असतो की जी व्यवस्था असते त्यात थोडंसं काहीतरी सुधारणा करायचा प्रयत्न करतो. सावरकरांना जी व्यवस्था जी आहे, चातुर्वर्ण व्यवस्था, ती मला उद्ध्वस्तच करायची आहे, त्यात मला सुधारणा काही नको आहे. चातुर्वर्ण व्यवस्था असताच कामा नाही आपल्या समाजामध्ये. म्हणजे असे ते समाज क्रांतिकारक होते सावरकर. मग विज्ञाननिष्ठता, बुद्धिवाद, कुठेही धर्मग्रंथांचा, कुठल्याही धर्माच्या ग्रंथांचा आधार न घेता भारताचं संविधान लिहिलं गेलं पाहिजे, आपली विचारसरणी, आपला देश कशावर उभा राहायला पाहिजे, तर कुठलाही वेद वगैरे काही नाही. आपलं वेद कुठलाच आहे तर विज्ञाननिष्ठा. मग नंतर तुम्ही साहित्य क्षेत्र घ्या, काव्य आहे, फटका आहे, पोवाडे आहेत, सावरकरांच्या लावण्या आहेत. सावरकरांनी अंदमानमध्ये जे कमला महाकाव्य लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये देशभक्तीपर काही नाही आहे. ते शृंगारी काव्य आहे, रोमॅन्टिक. म्हणजे साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नाटककार आहेत. त्याची 3 नाटकं आहेत, एक अप्रकाशित आहे, त्यातलं 3 नाटकं आणि 4थं अप्रकाशित आहे. म्हणजे साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हा मनुष्य मुसाफिरी करतोय. आणि मग ह्या ना, आपण ज्या जमाते पुरोगामींना कळतं की आपण ज्या फुटपट्ट्या लावतोय हात का कुठे बसतच नाही मनुष्य. मग त्यातल्या त्यात थोडाफार आक्षेप घ्यायला काय आहे तर ते माफीपत्र आणि मग हिंदुत्व. मग हिंदुत्व म्हटलं की सगळ्या लोकांचं, सगळे आपले सावरकर सगळे बॅकफूटला येतात. 1-2 प्रकार असतात जे थोडेसे असे समन्वयवादी असतात, थोडेसे की त्यांना सावरकर आणि सगळ्यांना समन्वय हवा असतो, ते थोडेसे बॅकफूटला जातात. जे कट्टर सावरकरवादी असतात ते म्हणतात हो सावरकर असेच होते, त्यांचे सगळे मुस्लिम विरोधीच होते वगैरे असं म्हणतात. तुम्ही मूळ वाचा. मी काय म्हणतो तुम्हाला, माझा सगळ्यांना म्हणणं आहे, तुम्ही माझं पुस्तक तुम्हाला एक बेसिक गाईडलाईन म्हणून तुम्हाला देईल, पण तुम्ही मूळ वाचा सावरकर. तुम्हाला कळेल सावरकर कुठेही ना मुस्लिम विरोधी होते, ना काँग्रेस विरोधी होते, ना गांधी विरोधी होते. काय होतं आपल्याकडे, सावरकरांना मोठं करायचं असेल ना तर आपण गांधींना शिव्या घालतो. सावरकर इतके खुजे नाही आहेत की त्यांना गांधी किंवा कुठल्या काँग्रेसच्या नेत्यांना किंवा नेहरूंना तुम्ही खुशं दाखवायला पाहिजे. म्हणजे आपली लाईन मोठी करायची असेल तर दुसऱ्याची लाईन छोटी दाखवायची. इतके सावरकर नक्कीच साधारण व्यक्तिमत्व नक्कीच नव्हते. त्यामुळे सावरकरांचं महानपण सांगायला गांधींना, नेहरूंना आणि काँग्रेसला शिवाय घालण्यामध्ये काय हरकत. टीका करायला पाहिजे. कोणी टीका केली उद्या कुठल्याही सावरकर व्यक्तींनी किंवा कुणी, तुम्ही त्याला प्रतिवाद तर करायलाच पाहिजे. माझं पुस्तक तेच आहे, प्रतिवादच केलेलं आहे. पण मी तेच स्पष्ट म्हणलं आहे माझ्या प्रस्तावनेमध्ये की इथे गांधींवरती कुठेही टीका करताना मी नम्र मतभेद नोंदवलेले आहेत.
कुठेही गांधीजींचा अनादर केलेला नाही आहे, नेहरूंचा अनादर केलेला नाही आहे. बरं, हे मी म्हणतोय का किंवा मला असं म्हणायचं म्हणून मी ते इम्प्लिमेंट करतोय का? तर नाही. स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर, माझे काका बनाजोग हे सावरकरांच्या खूप जवळ होते अगदी, त्यांच्याकडनं मी अनुभव ऐकलेले आहेत. एक बापट म्हणून होते, नासा बापट म्हणून, त्यांनी स्मृती पुष्पे, नासा बापट हे कम्युनिस्ट होते पण ते सावरकरांच्या जवळ होते. त्यांच्या आठवणी आहेत. डॉक्टर अरविंद गोडबोले ते त्यांचे शेवटच्या काळातले त्यांचे पर्सनल डॉक्टर होते. त्या तिघांच्या आठवणी मी प्रत्यक्ष ऐकल्यात आणि वाचल्यासुद्धा. त्यात त्यांनी सांगितलं आहे की आम्ही कधीही सावरकरांना वैयक्तिक बोलताना सुद्धा, खाजगीमध्ये सुद्धा त्यांनी गांधींचा कधीही अनादर केलेला नाही. काही कायम गांधींचा उल्लेख गांधीजी, महात्माजी असाच करायचे. नेहरूंचा उल्लेख कायम पंडितजी असाच करायचे. त्यांनी टीका केली, ती राजकीय टीका होती, ते वैयक्तिक टीका कधी नव्हती. त्यांचं पुस्तकच आहे गांधी गोंधळ. तुम्ही टीका करा ना, टीकेला काहीच नाही. सावरकरांवर टीका करा ना, माझं काहीच म्हणणं नाही आहे. सावरकरांवर टीका करा. काय काय सावरकरांची अशा गोष्टी असतील की ते मला पटत नसतील, टीका करायला काहीच हरकत नाही आहे. पण म्हणून ते देशभक्तच नव्हते हा आरोप, याला काही अर्थ नाही. म्हणजे असं माझं म्हणणं आहे की गांधी हे भारतामधले उत्कृष्ट संघटक होते, सावरकरांपेक्षाही मोठे होते. मी पण म्हणतो सावरकर लंडनमध्ये असताना सावरकर उत्तम संघटक होते, पण अर्थात अंदमानचा परिणाम, 14 वर्षाचा वनवास, ते त्यांच्या आचरणामध्ये खूप फरक पडला, खूप बदलले ते. कारण 6-6 महिने मनुष्य एखाद्या एकांत कोठडीत राहिल्यावर त्याच्या शरीरावर मानसिक अवस्थेत काय परिणाम होईल. एक तुम्हाला साधं उदाहरण देतो, छोटं उदाहरण तुम्हाला लक्षात येईल की सावरकरांना जेव्हा ते मुंबईला आले, की सावरकर सदनात राहिला दादरला, तेव्हा ते मुंबईच्या उकाड्यामध्ये पंखा न लावता झोपायचे. त्यांना भजी आवडायची, ती भजी ते थंड करून खायचे. याचं कारण असं, अंदमानमधला भयंकर उकाडा त्यांना सहन करायची सवय झाली होती, त्यांना गार वारा सहन होत नव्हता आणि कुजलेलं, सडकं आणि बेचव आणि कच्चं अन्न खायची सवय झाली होती त्यांना, म्हणून त्या सगळं थंडगार जेवण लागायचं. म्हणजे इतका त्यांच्या शरीरावर तो परिणाम झाला होता आणि त्यामुळे सावरकर थोडेसे एकलकोंडे झाले होते, हा आक्षेप मात्र खरा आहे. पण तरीही सावरकरांनी 7 वर्षामध्ये हिंदू महासभेचं अध्यक्षपद भूषवताना, 6 वर्ष ते होते, 7 निवड झालेली होती, पण नंतर ते आजारी असल्यामुळे नकार दिला. जी हिंदू महासभा फक्त एक काँग्रेसच्या अंतर्गत एक समाज कार्य करणारी संस्था होती, त्याला त्यांनी राजकीय पक्षाची उभारणी दिली. अख्ख्या भारतभर त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं सोयीसुविधा नसताना कम्युनिकेशनच्या, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात त्यांचं हिंदू महासभेचं कार्यालय उभं राहिले, इतका त्यांनी प्रचार प्रसार केला होता. कशा करता केला त्यांनी? तर देशाकरता सावरकरांनी त्यांच्या पर्सनल गोष्टीचा सगळ्याचा त्याग केला. पर्सनल गोष्टीमध्ये सावरकर थोडेसे एकलकोंडे होते, त्यांना जास्त भेटीगाठी केला आवडत नव्हतं. आता हे आक्षेप आहेत ते खरवड्याचं पाठचं कारण जे आहे ते अंदमानचा कारावास. अंदमानच्या कारावासात त्यांना खडाबेडी असं त्यांना उभं केलेलं होतं. म्हणजे असं कंटिन्युअसली एका हँगिंगवरती उभं ठेवायचं 2-2, 3-3 दिवस वगैरे असं. आणि त्यात त्यांचे बंधू बाबाराव सावरकरांना अशाच अवस्थेमध्ये त्यांना हगवण सुरू झाली होती. सगळं ते त्रास सुरू असायचा, वरती हँग केलेलं, त्यांच्याच त्या साफसफाई करायला कुठलंही काही नाही. अंदमानमध्ये त्या लहानशा कोठडीमध्ये टॉयलेटला जायची कुठली सुविधा नाही, ठरलेल्या वेळेमध्ये सगळं उरकून घ्यायचं, नाहीतर मध्ये त्यांनी लहानसं एक मडकं ठेवलेलं होतं. अशा हाल अपेक्षा सहन करणारे केलेला मनुष्य देशद्रोही कसा असू शकेल? आणि त्यांनी असं काही केलं आहे का हे सिद्ध करायला गेलं तर कोणीच काही सांगू शकत नाही. त्यांचं म्हणाने माफीपत्र लिहिली, नंतर त्यांनी कुठलं राजकीय काहीतरी त्यांनी लढा उभारला नाही. तुम्ही आम्हाला असा लढा दाखवा सावरकरांचा 24 साल सुटल्यानंतर, की सावरकरांनी असा कुठला स्वातंत्र्यविरोधी लढा उभारला आहे का? मुद्दा असा आहे की उभारलाय का उभारला नाही असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. कारण सावरकर सुटले कधी? 1937 साली. 24ला अंदमानमधनं बाहेर पडल्यानंतर 37 सालापर्यंत 13 वर्ष त्यांना राजकारणात घ्यायला, बोलायला, लिहायला, ऐकायला मनाई होती. कुठलं व्याख्यान असेल राजकारणावरचं कोणाचं, तिथे ते प्रेक्षक म्हणून सुद्धा उपस्थित राहू शकत नव्हते. 37ला सुटल्यानंतर मग त्यांनी का उभारलं नाही? कारण तेव्हा देशाची राजकीय परिस्थिती बदललेली होती. साधं उदाहरण देतो, आपण शाळेमध्ये शिकलो असू, गोलमेज परिषद, राऊंड टेबल कॉन्फरन्स. त्या लोकांना काय बेसिक अर्थ माहिती आहे का? नाही माहिती, कारण आपल्याला शिकवलेलाच नाही आहे. पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषदेमध्ये बेसिक त्यांचा मुद्दा होता, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो, तुम्ही इथे या, तुम्हाला कसं कसं काय काय वाटून विभागून हवं आहे ते आम्हाला सांगा. म्हणजे आता तो लढा काय होता? तो लढा ब्रिटिश विरोधी स्वातंत्र्य असा लढा उरलेला नव्हता. तो लढा होता मुस्लिम लीगच्या विरोधी. भारतामध्ये
जेव्हा आपली सत्ता स्वातंत्र्य मिळेल, स्वराज्य आपलं येईल, त्या कोणाला किती किती सीट्स मिळतील, म्हणजे राजकीय जागा ज्या म्हणतो आपण विधानसभेमध्ये, संसदेमध्ये वगैरे, त्याच्यावर मुस्लिम लीगची अशी मागणी होती की आम्ही जरी 20% असलो तरी तुम्ही आम्हाला 50% जागा द्यायला हव्यात. याचं कारण असं की या देशावरती आम्ही राज्य केलेलं आहे 700 वर्ष का 500 वर्ष काय ते, त्यामुळे आमच्या ह्याच्यावरती अधिकार आहे. हिंदूंची लोकसंख्या 80% होती. काँग्रेसचं म्हणणं होतं आम्ही तुम्हाला 30 ते 40% जागा देऊ, आम्ही तुम्हाला 50% जागा देणार नाही. म्हणजे हे भांडण फक्त मुस्लिम लीगचं त्यांचं भांडण जे होतं ते फक्त 30-40% आणि 50% असं होतं. सावरकरांचं म्हणणं लोकशाही जे संयुक्त राष्ट्रसंघाने लोकशाही धोरण ठरवलेलं जे आहे की लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व, ते या धोरणात तुमच्या ज्याला म्हणतात पॅरिटी म्हणजे 50% विभागणी असं, त्या पॅरिटीच्या ह्या धोरणामुळे जे बहुसंख्य हिंदू आहेत 80%, त्यांना फक्त जागा मिळणार आहेत 50%. तर हा बहुसंख्य हिंदूंवरती अन्याय आहे. आणि मग त्यांना असं कळालं की ह्या देशामध्ये कोणीही कुठलाही मोठा नेता हिंदूंच्या बाजूने उभा राहत नाही आहे. म्हणून मग सावरकरांनी 1923 साली हिंदुत्व हे पुस्तक लिहिलं. तुम्ही ते बारकाईने पुस्तक समजायला कठीण आहे हे मी मान्य करतो. म्हणजे माझं काही आधी वाचन भरपूर असेल त्यामुळे मला ते पहिल्या वाचनात कळालं, पण माझे काका मोठे मोठे अभ्यासक म्हणाले की हिंदुत्व पुस्तक साधारण वाचकाला पहिल्या बैठकीत नाही कळत, किमान 3 वेळा तरी वाचावंच लागतं ते. तर ते पुस्तकात त्यांनी असं म्हणलेलं आहे की आ सिंधू सिंधूपर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभू शैव स वै हिंदुरुती स्मृतः, हे संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे की सिंधू सागरापासून सिंधू नदीपर्यंत ही जी भारतभूमी आहे ही ज्याची पितृभूमी आहे आणि पुण्यभूमी आहे तो हिंदू. पितृभूमी म्हणजे काय की माझ्या वडिलांची भूमी नाही, माझ्या वाडवडिलांची भूमी. माझे समजा मी जोग आहे, त्या जोगांचे आमचे वंशज सगळे भारतात वाढलेत ना, ते माझी जन्मलेत ना, माझी पितृभूमी भारतच आहे. उद्या समजा मी उद्या अमेरिकेत शिफ्ट झालो, माझी सगळी पुढची समजा अमेरिकेमध्ये वाढली, तरी माझ्या जोगांच्या वंशजांची भूमी भारतच राहणार आहे, ती काय बदलणार नाही आहे. त्यामुळे मी उद्या कुठेही जाऊ, अमेरिका, केनिया, टांझानियामध्ये, माझी पितृभू भारत राहणार आहे. पुण्यभू म्हणजे काय की ज्यांचे धर्माचा उगम ज्या भूमीत झाला आहे, त्यांचे ऋषी हे भारतामध्ये सगळ्याचं तत्त्वज्ञान सुचलं या भारतामध्ये, त्यांच्यासाठी या भूमीबद्दल एक काहीतरी आत्मीयता असते. त्यांना ती भूमी पवित्र असते, पुण्य असते, म्हणजेच पुण्यभू. मग ह्याच्यामध्ये कोण येतं, ते आपण जे हिंदू, वैदिक हिंदू आपण त्यांना म्हणू, शीख येतात, जैन येतात, बौद्ध येतात, लिंगायत येतात, प्रार्थना समाजी, ब्राह्मो समाजी, आर्य समाजी सगळे येतात. मग लोकांचं म्हणणं हो मग तुम्ही मुसलमानांना वगळताय, तुम्ही ख्रिश्चनांना वगळताय, ज्यूंना पारशींना वगळताय, त्याचं काय? मग वगळता हरकत काही आहे, कारण ही लक्षात घ्या, ही व्याख्या हिंदू कोण याची व्याख्या आहे, भारतीय कोण याची व्याख्या नाही, देशभक्त कोण याची व्याख्या नाही. यांचा काय होतं, हो मग तुम्ही मुसलमानांना देशभक्त म्हणणार नाही का, तुम्ही मुसलमानांना भारतीय नागरिक म्हणणार नाही का, असं कधी कोण, मी पण म्हणत नाही, सावरकरही म्हणत नाही आहेत. हिंदू कोणच्या सावरकरांच्या आधी 105 व्याख्या होत्या, त्याचं पुस्तक पण आहे. 105 अगदी टिळकांपासून सगळ्यांची व्याख्या केलेली होती, पण त्यातली एकही व्याख्या सर्वसमावेशक नव्हती. सावरकरांची अशी एकच व्याख्या आहे की जी आपण म्हणतो की अव्याप्ती आणि अतिव्याप्ती या दोषापासून मुक्त असलेली ही एकमेव व्याख्या आहे. आणि ह्याच्यामध्ये विशेष असं काही नाही आहे, कारण भारतीय संविधानामध्ये जे हिंदू कोड बिल आहे की आपला मॅरेज ॲक्ट जो आहे तो फक्त या लोकांनाच लागू आहे. म्हणजे कोण की हिंदू, शीख, जैन, बौद्ध, लिंगायत, प्रार्थना, ब्राह्मो समाजी वगैरे सगळ्यांना. मुसलमान, ज्यू, ख्रिस्ती आणि पारशी या लोकांना मॅरेज ॲक्ट आणि हिंदू कोड बिल लागू नाही आहे. संविधानाने सुद्धा सावरकरांचं नाव न घेता सावरकरांची व्याख्या मान्य केलेली आहे. मग सावरकरांनी आधी सांगून ठेवली सध्या प्रॉब्लेम काय देशामध्ये? सावरकरांचं म्हणणं की फक्त हिंदू कोणची व्याख्या आहे, मुसलमान फक्त हिंदू नाही आहेत, ते देशभक्त आहेत, ते भारताचे नागरिक पण आहेत. त्यापुढे सावरकर असं म्हणत आहेत, मी माझं हिंदुत्व सोडायला तयार आहे, पण मुसलमान त्यांचं मुसलमानत्व सोडायला तयार आहेत का, ख्रिश्चन यांचं ख्रिश्चत्व सोडायला तयार आहेत का? ते सोडायला तयार असतील तर मी माझं हिंदुत्व सगळ्यांच्या आधी मानवतेमध्ये विलीन करून टाकेन. पण सावरकरांना माहिती होतं की अजून पुढचे 500 वर्ष तरी राष्ट्रवाद जो आहे तो काय संपणार नाही आहे. त्यानंतर असा एक काळ येईल, हे वाक्य सावरकर पुस्तकातलं आहे, माझं वाक्य सांगत नाही आहे. त्यानंतर काही काळानंतर असा एक काळ येईल भारतामध्ये की भारताचा नागरिक म्हणजे हिंदू. त्याला मग ही व्याख्या पुण्यभू पितृभू लावायची काहीही गरज नाही आहे तुम्हाला. हे साधं सोपं धोरण होतं. मग त्यांनी ते मांडलं का, याचं कारण असं आहे की तेव्हा हिंदूंच्या राजकीय अधिकारांवरती मुस्लिम लीगच्या धोरणामुळे गदा येत होती.
म्हणून सावरकरांचं हिंदुत्व मांडलं आहे. तर मी सोप्प अशी त्याची व्याख्या केलेली आहे सावरकरांच्या हिंदुत्वाची. हिंदुत्व म्हणजे काय सावरकरांचं? हिंदूंच्या न्याय आणि नागरी अधिकारांचं संरक्षण. त्यात कोणाचा काही द्वेष बिष वगैरे काही संबंध नाही आहे. बरं, आमच्या अधिकारांचं संरक्षण करताना आम्ही इतरांच्या अधिकारांवरती कुठेही गदा आणत नाही आहोत. हिंदूंना कुठलेही विशेष अधिकार नकोत, पण इतरांना सुद्धा आम्ही विशेष अधिकार देणार नाही. जे अधिकार आम्हाला आहेत ते आम्ही तुम्हाला देऊ, हे सावरकर त्यांच्या व्याख्यानामध्ये सतत सांगत होते हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना. त्यापैकी सावरकर असं म्हणतात की हिंदू संघटन का? मी लालबहादूर लोकांना विचारलं, गांधींची आणि त्यांची पण चर्चा झालेली होती त्या हिंदू संघटन धर्मांतर या मुद्द्यावरती. तर सावरकरांनी सांगितलं हिंदू संघटन का? तुम्ही हिंदू हे नाव का देताय? तुम्ही सगळ्या हिंदी लोकांचं संघटन करा. यात मुद्दा असा आहे की जेव्हा न्यायमूर्ती रानडेंनी हिंदी राष्ट्रवाद जो मानला, जो काँग्रेसने स्वीकार केला होता तेव्हा त्यांच्या स्थापनेच्या वेळेला, की हा तो एक प्रादेशिक राष्ट्रवाद होता की या भूमीला जो मानेल तो हिंदी, म्हणून मग हिंदी राष्ट्रवाद. पण ज्याच्यावरती एक अभ्यासक आहेत, मोठे अभ्यासक द जोगळेकर, त्यांनी छान मला त्याचं वाक्य सांगितलं होतं की या हिंदी राष्ट्रामध्ये झालं काय, हिंदू हिंदी झाले पण बाकी कोणीच हिंदी झालं नाही. आणि मग सावरकर म्हणाले मग बाकी हिंदी होत नाही, मग आम्ही का हे हिंदी व्हायचं? म्हणून मग हिंदुत्व. हिंदूंवरती ते फक्त हिंदू आहेत म्हणून अन्याय होत आहे, म्हणून हिंदू संघटन. त्याच्या पलीकडे जाऊन सावरकरांनी अजून सोपं करून सांगितलेलं आहे की हिंदुत्व म्हणजे एक त्यांचं 1950 सालचं एक व्याख्यान आहे. त्यात त्यांनी सांगितलं की हिंदुत्व म्हणजे काय, कशासाठी मी ते मांडलं, याचं कारण काय. ते मला जगामध्ये मानवता आहे, माणुसकी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तरीही आपण आपल्या घराला कुलपं लावतो, तिजोरीला कुलपं लावतो. ते का लावतो आपण? कारण आपल्याला माहिती आहे की जगात मानवता माणुसकी जरी असली तरी अशी काही लोकं आहेत की ती त्या बँकेवर, त्या तिजोरीवर किंवा आपल्या घरावर दरोडा घालतील, ते लुटून चोरी घेऊन जातील. म्हणून आपण संरक्षण म्हणून आपण त्याला कुलूप घालतो. तसंच इतर धर्मीयांनी इतर धर्मीय त्यांच्या धर्माचा विस्तार करत असताना, राजकीय अधिकारांचा विस्तार करत असताना मी हिंदू म्हणून सुद्धा माझ्या काही अधिकारांची मागणी करणं गरज आहे. त्या मागणी करण्यासाठी त्याला जे कुलूप आहे ते कुलूप म्हणजे हिंदुत्व. बरं, हे हिंदुत्व हे काय मला जगाच्या अंतापर्यंत वगैरे काही नको आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचंही त्वत्व मांडताय तोपर्यंत माझं हिंदुत्व शिल्लक राहील. त्यानंतर माझं हिंदुत्व मी मानव्यामध्ये विलीन करून टाकीन. सावरकर असं म्हणतात की नंतर असा एक काळ येईल की पृथ्वी एक राष्ट्र, मंगळ दुसरं राष्ट्र आणि चंद्र तिसरं राष्ट्र. इतके ते प्रखर म्हणतात ना ओपन माइंडेड होते, मानवतावादी होते. जगातले मी तर म्हणून मोठे मानवतावादी सावरकर. पण सावरकर जगातले मोठे मानवतावादी जरी असले, कवी मनाचे जरी असले, तरी सावरकर हे व्यवहारवादी होते. त्यांना वास्तवाचं भान होतं. आपण काय करतो, डायरेक्ट मानवतावादाचं झेप घेतो, डायरेक्ट वरतीच. मध्ये पायऱ्या बिऱ्या असतात, आपण सगळं विसरतोच. ती मधली जी पायरी आहे ना, ती पायरी म्हणजे हिंदुत्व, म्हणजेच राष्ट्रवाद. हे पायऱ्या चढत चढत जायचं. सगळ्या लोकांना पहिले आपण हिंदू म्हणून एकत्र करून घेऊ, मग बाकीच्या लोकांना भारतीय म्हणून एकत्र करून घेऊ. बरं, हिंदू करताना भारतीय आपण एकत्र करून घ्यायचंच आहे. बरं, सावरकरांच्या हिंदू राष्ट्रामध्ये काही मुसलमानांचं खच्चीकरण केलं आहे का? अजिबात नाही. सावरकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्या हिंदू राष्ट्रामध्ये सगळ्यांना समान अधिकार असतील. जे संसदेमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्ही हिंदू, ख्रिश्चन, कोणी धर्माचे, जातीचे, लिंगाचे असा सगळं काही विसरायचं. फक्त एक भारतीय म्हणून त्या संसदेमध्ये तुम्ही प्रवेश करायचा आणि तुम्ही त्याच्यावर बिलावरची चर्चा करायची किंवा तुमचं काय काम आहे ते काम करायचं. आम्हाला हिंदू म्हणून आम्ही ज्याच्यावर एक सावरकर असे म्हणालेले आहेत की तुम्ही मुसलमानांना त्यांच्या धर्मसंस्था जपण्याचा, त्यांच्या मशिदी किंवा त्यांच्या शैक्षणिक संस्था जपण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्याला सरकार डोनेशनसुद्धा देईल, हे सावरकर सांगतायत. आणि अगदीच तडजोड म्हणून सुद्धा आम्ही हे पण सांगतो, सावरकर असं म्हणाले होते की मी हे सुद्धा मान्य करायला तयार आहे की लोकसंख्येनुसार तुम्हाला आम्ही प्रतिनिधित्व द्यायला तयार आहोत. पण आपण नंतर त्याच्यावरती कॉम्प्रोमाइज करू आणि एक समान हे करू की कुठल्याही प्रकारे कुठल्याही लोकांना धर्माच्या आधारावरती कधी कुठली गोष्टी मागता कामा नये, कारण ते आपल्या भारताच्या एकीकरणाला घातक आहे. ते काय आपल्या हिंदूंनी ऐकलं नाही. आपण अर्थात हिंदू महासभा ही नुकतीच जन्मालेली राजकीय संस्था होती. काँग्रेस आपला खूप प्रभाव होता. गांधी युग 1920 पासून सुरू झालेलं होतं. सावरकर 37 साली त्या राजकीय पटालावरती आले होते. आपल्या त्या लोकांवरती गांधींच्या राजकारणाचा प्रभाव होता. गांधींचा राजकीय टीकाकार मी पण आहे, गांधींचा वैयक्तिक विरोधक मात्र मी नाही आहे. गांधी आणि सावरकरांचे समान बिंदू जे आहेत ते मी शोधायचा प्रयत्न करतो. सावरकरांनी गांधींना एक पत्र लिहिलं होतं 1942 साली, जेव्हा ते उपोषणाला बसले होते गांधी.
आणि तेव्हा अक्षरशः गांधींची अवस्था वाईट होती, म्हणजे तिची प्रकृती खूप खालावलेली होती. तेव्हा सावरकरांनी पत्र पाठवलेलं होतं की महात्माजी, तुमच्या या जीवाची आज देशाला खूप गरज आहे. आज आपला भारत ज्या ह्याच्यातनं जातोय, ज्या फेजमधून जातोय, अशा या क्षणी तुम्ही तुमचे जीव धोक्यात घालू नका आणि तुम्ही तुमचे जीव वाचवा. मी सगळ्या काँग्रेसच्या लोकांना मी तुम्हाला मागणी करतो की तुम्ही गांधींचं मन वळवा आणि त्यांना उपोषण थांबवायला सांगा. गांधींची लंडनमध्ये भेट झालेली होती. सावरकरांनी त्यांना इन्व्हाइट केलं होतं. त्यांच्या अध्यक्षतेखाली सावरकरांचं भाषण झालेलं होतं. गांधींनी त्यांचं कौतुकही केलं होतं. अर्थात नंतर त्यांचं ते काही मतभेद पण झाले होते की त्यांचं म्हणणं की हिंसेनी काही होणार नाही, मी अहिंसावादी आहे वगैरे. आणि नंतर मग त्यांनी मारो काटो का पंथ असं त्यांच्या सावरकरांच्या प्रभावीला म्हटलेलं होतं. तो मुद्दा आहेच. परत हे सगळं असताना गांधीजी रत्नागिरीला सावरकरांना भेटायला गेले होते, हे चर्चा करायला गेलेले होते. सावरकरांच्या सुटकेसाठी गांधींनी त्यांच्या यंग इंडियामध्ये हरिजनमध्ये पत्र लिहिलेले. ते माझे पत्र आहे, त्यात मी हे पण त्याचा मुद्दा मांडलेला आहे तो की असं एक ते 1923 का 24चं पत्र आहे की सावरकरांना सोडा, त्यांनी खूप हालापेक्षा सहन केल्यात अंदमानमधनं. तर गांधींचं पत्र आहे सावरकरांना सोडा म्हणून. गांधींच्या जीवाची काळजी सावरकरांना होती. त्यानंतर मोठा मुद्दा जो आपण अनुषंगाने घेऊ, गांधी हत्या, की त्यात उगाच विनाकारण सावरकरांना गवलं गेलं. आणि मग नंतर काहीच सावरकरवादी जे लोक आहेत त्यांनी सावरकरवाद टाकून दिला आणि ते नथुराम वाद स्वीकारला. हो, सावरकरांनी गांधींचा हत्येमध्ये हात होता वगैरे वगैरे सगळं म्हणायला लागले. पण ते सगळे मी मुद्द्याचं खंडन केलेलं आहे की कसं सावरकरांचा गांधी हत्येमध्ये हात नव्हता, नथुरामनी कसं ते स्वतंत्र कृतीने ते गोष्ट केलेली होती आणि किती चूक होतं. आणि ह्याच्या आधीसुद्धा काही त्यांची प्रभावळ जी होती त्याच्या लोकांनी नामदार गोपाळकृष्ण गोखलेंचे एकदा म्हणाले की गोखले काहीतरी टिळकांच्या विरुद्ध बोलले, तर आपण जाऊन त्यांना मारूया. लंडनला असताना सावरकर म्हणाले नाही. त्यांनी त्या क्रांतिकारकाला थांबवलं. त्याला काही झालं तरी स्वकीयांची हत्या कधीही करायची नाही. कारण काय होतं, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळेल तेव्हा तुमची ही जो आपला वैचारिक विरोधक आहे त्याला संपवणं हे आपल्या क्रांतिकार तत्वामध्ये बसत नाही. आपला लढा, आपला विरोध हा फक्त शत्रूच्या विरुद्ध म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध आहे. आणि ते पण फक्त ते ब्रिटिश शत्रू आहेत म्हणून. उद्या समजा ब्रिटिशांवरती कोणी आक्रमण केलं तर ब्रिटिशांच्या बाजूने लढण्यासाठी मी स्वतः उभा राहीन, कारण तेव्हा ते अन्यायग्रस्त असतील. सावरकरांचा तुम्ही जर पूर्ण अभ्यास केला चरित्राचा, तुम्हाला असं दिसेल की जे दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत, जे अन्यायग्रस्त आहेत, त्या सगळ्यांच्या बाजूने सावरकर उभे राहिलेत. सगळ्यात पहिले ग्रस्त कोण होतं तर आपले स्वकीय भारतीय. नंतर त्यांना जाणवलं की नंतर आधीच त्यांना जाणवत होतं पण तेव्हा मोकळीक मिळालेली नव्हती. मग रत्नागिरीच्या दिवशी त्यांना मोकळीक मिळाली की त्यांना असं कळालं की आपले अस्पृश्य बांधव, त्यांनी नाव देतं पूर्वास्पृश्य, त्यांना ते असं म्हणायचे की आता ते अस्पृश्य नाही आहे, ते पूर्वी अस्पृश्य आपल्या लोकांनी त्यांना ठरवलं असेल, जे चूक होतं. पण आता मी त्यांना काही अस्पृश्य म्हणणार नाही. आपले जे पूर्वास्पृश्य हिंदू बांधव आहेत ते अन्यायग्रस्त आहेत, त्यांच्या बाजूने सावरकर उभे राहिले. मग सावरकरांना कळालं की आता हिंदूंवरती अन्याय होतोय हिंदू म्हणून मग सावरकरांनी हिंदुत्व मांडलं. म्हणजे जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो लढा आहे अस्पृश्यांसाठी अगदी अतिशय उत्तम, म्हणजे जसं त्याला काही तोडच नाही असा त्यांनी लढा दिलेला आहे की रक्ताचा एक थेंबही न सांडता अहिंसक मार्गाने आंबेडकरांनी तो लढा दिलेला होता. तसाच लढा सावरकरांनी सुद्धा रत्नागिरीमध्ये असताना लिहिलेला होता. आणि अर्थात महात्मा गांधींनीसुद्धा त्यांच्या परीने खूप चांगलं काम केलं होतं अस्पृश्यांसाठी. हरिजन वस्तीत जाऊन त्यांनी खूप प्रचार प्रसार केला होता. त्यामुळे आंबेडकर, सावरकर, गांधी, आगरकर ही सगळी मंडळी समाज सुधारणामध्ये खूप मोठी त्यांनी कामं केलेली आहेत. त्यांच्या कुठल्या एखाद्या गोष्टीचं तुम्हाला पटल्या नसतील गांधींच्या वगैरे, टीका करा, काहीच हरकत नाही. पण ती टीका वैयक्तिक असता कामा नये कधी. सावरकरांची, गांधींची, आपला काय होतं, आपण एक सावरकर म्हटलं की त्यांना गांधींना शिवाय देणार, गांधीवादी म्हटले की ते सावरकरांना शिवाय देणार, असं नसतं ते. मी अभ्यासक आहे इतिहासाचा, मी सावरकर भक्त नाही आहे. मी सावरकरांना ब्लाइंडली फॉलो नाही करत. त्यांची एखादी कुठली गोष्ट मला नाही पटली तर मी मतभेद नोंदवतो, बाबा हे मला नाही पडलं सावरकरांचं, हे आणि असं करायला नको होतं. पण ते फक्त तेवढ्या पुरतं असतं त्या गोष्टीसाठी. मी सावरकर अभ्यासक आहे, सावरकरवादी आहे मी. मात्र सावरकरवाद जो देशाला आपल्याला गरज आहे, हवा आहे, तो गरजेचा आहे. मी माझ्या लेखात असं मांडलं होतं की सावरकरांचा जो मार्ग जो होता तो क्रांतिकार्याचा मार्ग होता. त्याच्यामध्ये कमी लोकांनी जास्त त्याग करायचा असं त्यांना अपेक्षित होतं की कमी लोकांनी जास्त त्याग करायचा आणि या देशात स्वतंत्र करायचं. गांधींचा मार्ग असा होता की भरपूर लोकांनी, जास्त लोकांनी कमी कमी त्याग करायचा आणि देशात स्वतंत्र करायचं. दोघांमध्ये काही फरक होता का? नाही. त्यांचे फक्त मार्ग वेगवेगळे होते.
बरं, सावरकरांच्या मार्गामध्ये काय होतं की सामान्य मनुष्य, विशेषतः महिला सहभागी होणं तसं थोडंसं कठीण होतं. पण गांधींचं वैशिष्ट्य असतं की त्यांच्या लढ्यामध्ये मिठा सत्याग्रह असो, असहकार चळवळ असो, त्याच्यामध्ये सामान्य लोक, विशेषतः महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. गांधींनी तो लढा एकार्थी ग्लोबल केला, जागृती केली त्यांच्या लढ्याने. पण एक मुद्दा असा मात्र आहे की गांधीचा जो लढा होता, महात्मा गांधीचा लढा, जागृती त्यांनी करता येऊ शकतो. समाजामध्ये जागृती निर्माण करणं स्वातंत्र्याबद्दल वगैरे हे पण निर्माण करू शकतो, पण त्यांनी आपण स्वातंत्र्य मिळवू शकत नाही. गांधींचा लढा हा रिझल्ट ओरिएंटेड कधी नव्हता, हे लक्षात घ्या. गांधींचे सगळे लढे तुम्ही बघाल, असहकार चळवळ, चले जाओ चळवळ, स्वतः अहिंसक गांधींचे सगळे लढे हिंसक झाले ते नंतर, आणि म्हणूनच ते गांधींनी मागे घेतलेले होते. चौरी चौरा, चले जाओ चळवळीमध्ये सगळ्या लोकांना आत टाकलं होतं, त्या हिंसा झाली. पण सावरकर लढा जो होता तो रिझल्ट ओरिएंटेड होता. कसा? सावरकरांनी मुख्यत्वे त्यांचं एक धोरण होतं त्यानंतरच्या काळातलं, म्हणजे 1939 ते 47 पर्यंत काळामधलं, ते होतं सैनिकीकरणाचा पुरस्कार. हिंदूंनो, तुम्ही सैन्यात शिरा, ब्रिटिशांकडनं शिकून घ्या, तुम्हाला शस्त्र कशी चालवायची, कारण याच्या आधी तुम्हाला ब्रिटिश सैन्यामध्ये सामील करून घेत नव्हते. आता तुम्हाला दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने तुम्हाला स्वतः ब्रिटिश तुमच्याकडे तुम्हाला बोलवत आहेत, तुम्हाला ट्रेन करतायत, वर तुम्हाला पगार देत आहेत. हे सगळं तुम्ही करून घ्या, आणि आयत्या वेळी बंदुकीची नळी कुठे फिरवायची आहे हे तुम्ही ठरवा. बरं, हे नुसतं पुस्तकी वाक्य होतं का? नाही, हे घडलेलं आहे. कुठे घडलेलं आहे? सिंगापूरला घडलेलं आहे. सिंगापूरला ह्याचा तळ होता ब्रिटिशांचा, त्याच्यावरती जपान्यांनी हल्ला केला होता. तो हल्ला केल्यावरती जपानच्या सेनेमध्ये काही ब्रिटिशांचे सगळे आपले काही हिंदी सैनिक होते. काही जपानच्याकडे आझाद सेनेमधले, सुभाषचंद्र बोसांच्या सेनेमधले काही सैनिक होते. ती लोक पलीकडे गेली, सीमेच्या जवळ गेली. तिकडनं आपले जे हिंदी सैनिक जे होते ते अधिकारी सगळे ब्रिटिश होते, पण लढणारे सैनिक सगळे आपले भारतीय होते. तो त्याच्या काही कानामध्ये बोलल्यानंतर तिकडनं भारत माता की जयचे आवाज घोषणा सुरू झाल्या, आणि ती सगळे ब्रिटिश सैन्यामधले सगळे हिंदी सैनिक घोषणा करत जपानच्या ह्याच्या सैन्यामध्ये दाखल झाले. आणि त्या सगळ्या बंद्यांमधून आझाद हिंद सेनेनी 50,000ची एक वेगळी तुकडी, डिव्हिजन तयार केली. आणि ह्याचा उल्लेख करताना जपानचा एक ओहोसोवा नावाचा लेखक आहे, तो असं म्हणतो, या सगळ्या पूर्ण घटनेचं वर्णन करून असं तो म्हणतो की नाव सावरकर मिलिटरायझेशन पॉलिसी टेकिंग इन टू शेप, म्हणजे आता सावरकरांचं सैनिकीकरण धोरण हे आकार घेत आहे. नंतर जे नाविकांचं बंड झालं त्यामुळेच खरं तर ब्रिटिश सत्तेला खूप मोठे हादरे बसले, आणि हे स्वतः ॲटलीनी, जो जेव्हा त्यांचा पंतप्रधान होता ब्रिटिशाचा, त्यांनी स्वतः संसदेमध्ये मान्य केलेलं होतं की आता आपले सैनिक आपल्याशी लॉयल राहिलेले नाही आहेत, आणि आपल्याकडे आता तेवढं पैसाही नाही आहे की आपण हे साम्राज्य सांभाळू शकू. त्यामुळे आता भारताला आपण स्वातंत्र्य देणं हे गरजेचं आहे. नाविकांचं बंड का झालं? ते कोणी केलं? भारतीय हिंदी सैनिकांनी केलं. सैनिक तिथे का गेले होते? धोरण कुठलं होतं? सैनिकीकरण. हे थोडक्यात सावरकरांच्या सैनिकीकरण धोरणामुळेच रिझल्ट ओरिएंटेड, मी मगाशी म्हणालो तसा लढा निर्माण झाला, आणि शेवटचा घाव जो बसला तो नाविकांच्या बंडामुळे बसला, आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर हा सावरकरांचा जो असा एक सैनिकीकरण मुद्दा, हिंदुत्व मुद्दा, समाज सुधारणा, हे सगळे मुद्दे त्या माझ्या पुस्तकात मी मांडलेले आहेत. लहान लहान दोन काही तिरंगा ध्वजावर त्यांचे काही आक्षेप आहेत विरोधकांचे, त्यांचे असे आक्षेप की संस्थानांचे आक्षेप आहेत. जसं काश्मीरचं आपला आता सध्या जो चर्चेचा मुद्दा आहे, त्यांचं विरोधकांचं असं म्हणणं होतं की सावरकरांचं म्हणणं होतं की काश्मीर संस्थान तुम्ही वेगळं ठेवा, सामील करून घेऊ नका. आपण काय करतो, फक्त एवढंसं एक वाक्य घेतो एक, आणि ते आपण मग लावून बघतो आणि त्याचा काही विचित्र अर्थ काढतो. सावरकरांनी असं म्हटलेलं होतं की तात्पुरतं तुमच्याकडे तेव्हा सैन्य होतं काश्मीरकडे, नेपाळकडे सैन्य होतं, काश्मीरकडे सैन्य होतं, स्वतःच्याकडे सगळी संस्था नव्हती ती, त्रावळकडे सैन्य होतं. तर तुम्ही सध्या तुमच्या सैन्य आहे, तुम्ही आमच्या सीमेवरती आहात, नेपाळ आणि काश्मीर. तुमच्याकडे सैन्य आहे, तुम्ही तुमच्या सैन्य आमच्या भारताचं रक्षण करा, आणि नंतर काही कालावधीनंतर तुम्ही भारतामध्ये संस्था तुमची विलीन करून टाका. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही सगळी लोक नंतर स्वखुशीने आपल्या संस्थांमध्ये विलीन व्हाल. इतकं सहज साधं सोप्या सावरकरांनी ते तात्पुरतं धोरण मांडलेलं होतं की बाबा तुम्ही आता आपल्याला सैन्याची गरज आहे, काही तुम्ही यात सामील झालात, परत कोणी उपोषणाला बसलं, सैन्य पाठवू नका म्हणून तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकेल. तुम्ही तुमच्या सीमेवरती आहात,
ॲक्च्युली झालं तेच की हल्ला केला पाकिस्ताननी काश्मीरवरती, मग ते लगेच ते आपण हरिसिंगाबरोबर करार केला, मग आपण सैन्य पाठवलं आणि आपण थोडंफार ते आपलं जे आज काश्मीर आपल्याकडे आहे ते घेऊ शकलो, पण तो POK त्यांच्याकडे अजून आहेच. तर म्हणजे दूरदृष्टी, एखाद्या व्यक्ती दूरदृष्टी केवढी असते. आणि दुसरी गोष्ट मी एक शेवटी मुद्दा मांडतो आणि थांबतो की एक सावरकरवाद्यांना थोडंसं मी सांगेन की त्यांचं कसं असतं की अरे एका राजकीय पुढारी किंवा एखादी कुठली मोठी प्रसिद्ध व्यक्ती, अरे हा सावरकरांचं नाव घेत नाही, सावरकरांच्या नावाखाली ह्यांनी मतं मागितली, सावरकरांचं हा मनुष्य नाव घेत नाही. तर माझं असं म्हणणं आहे नाव घ्यायला पाहिजे आणि ओके. मी त्यांचं म्हणणं की उदाहरणार्थ तुम्हाला देतो मी. नरेंद्र मोदी, सावरकरांचं नाव सगळ्यांचं वाद्यांचं म्हणणं असतं की त्यांनी सावरकरांचे वादी आहेत म्हणून त्यांनी त्यांचं नाव घेतलं, मतं मिळवली, आज सत्तेवर आला त्यांना भारतरत्न देत नाही आहेत. जगभर फिरतात नरेंद्र मोदी, गांधींचं नाव घेतात. गांधीचं नाव घ्यायला आमची काही हरकत नाही, पण त्यांचं पण नाव घ्या सावरकरांचं, असं त्यांचं म्हणणं असतं. मी असा विचार करतो की तुम्ही नरेंद्र मोदी किंवा कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं, विचारवंताचं मूल्यमापन जे आहे त्यांनी सावरकरांचं नाव किती वेळा घेतलं किंवा सावरकरांना कुठला पुरस्कार दिला ह्याच्यावर तुम्ही करू नका. त्यांनी सावरकरवाद किती अंमलामध्ये आणलाय ह्याच्यावर करा. उदाहरणार्थ नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान, माननीय पंतप्रधान जगभर राहतात, गांधींचं नाव घेतात, पण तेच नरेंद्र मोदी भारतामध्ये आल्यावरती शत्रूचं हृदय परिवर्तन न करता सर्जिकल स्ट्राईक करून आणि एअर स्ट्राईक करून शत्रूच्या हद्दीत घुसून धडा शिकवतात. हा सावरकरवादच आहे, हा गांधीवाद नाहीच आहे. हृदय परिवर्तन नाही करत आहेत ते. हे सावरकरवाद्यांचं म्हणणं आहे की सावरकरवाद आपल्याला हवा आहे. काय होतं, सोपं आहे, सोपं इझिली सांगतो. नाव गांधींचं, वाटचाल सावरकरवादाकडे. आपल्याला सावरकरवाद हवा आहे. त्यामुळे सगळ्यांनी असा अभ्यास करा. पुस्तकं ज्यांना शक्य आहे त्यांनी विकत घ्या, लोकांना वाचायला द्या. म्हणजे माझं पुस्तकाच्या खपणाटी म्हणत नाही मी, त्यातले जे आक्षेप आहे ते लोकांपर्यंत पोहोचावे त्याची उत्तरं, हे माझा उद्देश आहे. आणि आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी कुठलाही जात धर्म पंथ ह्याच्यामध्ये भेदभाव न मागता राष्ट्र करत करत आपापल्या वाटेने तुम्ही खारीचा वाटा उचला. सगळ्यांनीच काही सैन्य सीमेवर जायला पाहिजे किंवा राजकीय पुढारी व्हायला पाहिजे असं नाही आहे. त्यांना जसं आपण म्हणतो की आज आपण पूरग्रस्तांना मदत करतो आहे, आर्थिक मदत, अन्नाची मदत, हे पण एक राष्ट्रकार्यच आहे. तर सगळ्यांनी आपापला खालीचा वाटा उचला आणि आपला देश समृद्ध करूया. आपण आपल्याला चांगले मोठे महान नेते मिळाले आहेत, त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहूया आणि आपला सावरकरवाद हा जगभर पोचवूया अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जोग सर. आणि आता संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव चित्रे सर कार्यक्रमाचा समारोप करतील. नमस्कार. गेली काही मिनटं आपण अतिशय स्तब्धपणे पण प्रसन्नपणे काहीतरी एक ऐकत होतो. हे सगळं आपल्यापुढे मांडण्याचं काम ज्यांनी केलं त्या व्यक्ती अक्षय जोग. आणि मी फक्त एकच विनंती करेन, सात्यकी सावरकर यांनी जरा 2 मिनटं समोर यावं. सावरकरांचे नातू आणि या पुस्तकाचे प्रकाशक. धन्यवाद. ज्या व्यक्तीमुळे आपल्याला हे लिखाण समोर आलं, सात्यकी सावरकर, आणि ज्यांनी लिखाण केलं अक्षय जोग, दोघांनाही टिळक मंदिरातर्फे, लोकमान्य सेवा संघ आणि सर्वांतर्फे आमचं मनोभावे नमस्कार. एवढं सगळं ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की आपण कोणाचं काहीतरी वर्णन ऐकलं, एखाद्या सिनेमात जसं काहीतरी एक प्रचंड गोष्टी असतात, आपण अवाक होऊन बघत असतो आणि वाटतं हे काहीतरी फारच मोठं आहे, हे आपल्याला जमणारं नाही. मी तुम्हाला त्या काळातून आजच्या काळात आणण्याचा जरा 1-2 मिनटात प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा आपली भूमिका पुष्कळदा अशी असते की जे सगळे मोठमोठी लोकं होऊन गेली ते अतिशय मोठे होते. लोकमान्य टिळक, आपली संस्था त्याच नावाने सुरू आहे. आणि आजचं जे आपलं पहिलं पुष्प आहे ते लोकमान्य टिळक जन्मशताब्दी वर्ष यातलं पहिलं पुष्प. मला वाटतं टिळकांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आणि त्याची सुरुवात सावरकर या विषयाने, याच्यावर आणखीन चांगला योग कुठे असूच शकत नाही. त्यामुळे हे ज्यांनी निवडलं त्या सर्व कमिटीचे आणि सर्वांचे मी अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो की इतकी चांगली सुरुवात केलेली आहे की ही अशाच प्रकारे पुढचे 12 महिने असे कार्यक्रम सुरू राहतील. किरण शेलार तरुण भारततर्फे या कार्यक्रमाला हजर राहिले. ठाकूर साहेबांनी त्यांच्या संस्थेतर्फे आम्हाला सहाय्य केलं.
ही सगळी माणसं का सहाय्य करतात? आपण त्याचा 1-2 मिनटं विचार करूया. ही माणसं त्या व्यक्ती करता नाही करत, ही माणसं त्या विचाराकरता करतात. आणि जे आज आपण ऐकलं की हा जो विचार आहे तो विचार पुढे नेणं, आणि बऱ्याच वेळा आपल्याला संकोच वाढायला लागतो की हिंदू म्हणणं म्हणजे काहीतरी संकुचितपणा झाला, हिंदू म्हणणं म्हणजे मी काहीतरी मागे पडलो. मला वाटतं हे एवढं भाषण ऐकल्यानंतर कमीत कमी बाहेर जाताना मोठ्यांनी जरी आपण म्हणू शकलो हो मी हिंदू आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, तरी मला वाटतं पुष्कळ गोष्टी सार्थकी लागू शकतात. आणखीन आपण काय करू शकतो? एक तर आपण चरित्र वाचावं, पुस्तकं नक्कीच विकत घ्यावं. माझं म्हणणं 2-2 कॉपी प्रत्येकाने विकत घ्याव्यात, एक स्वतः करता आणि कोणाला तरी देण्याकरता. नेहमी पुस्तक घेताना अशाच पद्धती पाळाव्यात की या पुस्तकाचा प्रसार होणं आवश्यक असतो. आणि यात पुस्तकाचा प्रसार म्हणजे जोग किंवा सावरकर यांचा प्रसार नाही आहे, त्या विचाराचा प्रसार आहे. हा विचार लक्षात घेऊन आपण काय करू शकणार आहोत? मला वाटतं आपण या विषयावर जरा 1-2 मिनटं विचार करूया. कारण बऱ्याच वेळा आपलं काम अतिशय सोपं असतं, ते फारच थोर होते बा हे आपल्याला काही जमणार नाही, मी आता घरी जाऊन जेवणार, TV बघणार आणि झोपणार, उद्या सकाळची माझी रविवार आहे, आराम करायचा आहे वगैरे वगैरे. हे विचारातून आपण कधी बाहेर पडणार? जोग साहेबांनी अतिशय छान सांगितलं की राष्ट्रभक्ती म्हणजे फक्त सैन्यात जाऊनच लढावं असं नाही. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात हा विचार घेऊन आपण काम करू शकतो का? मी फक्त प्रामाणिकपणे काम करेन, मी वाईटपणे काम करणाऱ्या माणसाला मी जवळ करणार नाही, जो वाईटपणे काम करत असेल त्याला मी उघडा पाडेन. हे विचार आपल्या मनात का येत नाहीत? आणि हे विचार आले तर याचं सामाजिकीकरण आपण का नाही करत? बऱ्याच वेळा विचार येतात पण ते विचार आपापल्या घरात राहतात, चर्चेत राहतात, परंतु दुसऱ्याशी बोलताना हे विचार किंवा जी गोष्ट वाईट दिसते ना त्याचा आपण बिमोड केला पाहिजे, त्याच्या विरुद्ध बोललं पाहिजे. आणि तरच अशा प्रकारचे विचार ऐकण्यामध्ये समाजाला काहीतरी पुढे नेण्याची वृत्ती येऊ शकेल. अन्यथा सावरकर महान होते, टिळक महान होते हे म्हणणं अतिशय योग्य आहे, पण त्याच्यातून आम्ही काय शिकतो हा जर आपण विचार नाही केला तर नुसतं भाषण ऐकलं, पुस्तक वाचलं, याच्या पलीकडे समाजाला पुढे नेण्याचं जे काम आहे ते आपण केलं नाही असं वाटायला लागेल. आज आनंदाची गोष्ट अशी की आपण पु ल देशपांडे सभागृहात बसलेलो आहेत. मी सहज वाचत होतो की तिकडे काय लिहिलं आहे ते. या सभागृहामध्ये काव्यशास्त्र आणि धीमंतांचा काळ अतिशय सुखात आनंदात जावो. धीमंत म्हणजे काय? आपण सगळे धीमंत आहात. सावरकर विचार ऐकण्याकरता आपण सगळे आलेले आहात, पण आपली जबाबदारी त्यामुळे अतिशय वाढते. हा जो विचार ऐकला आहे तो विचार आणखीन 10 लोकांपुढे आपण कसा नेऊ शकू? आणि या विचाराप्रमाणे निदान 10%, 20%, 30% तरी आपण आपल्या आचारात आणू शकू का? हा जर मला आपण विचार केला तर याच्या अशा प्रकारची कार्यक्रम करण्यामध्ये लोकमान्य सेवा संघाची जी भूमिका आहे त्याचा नक्की उपयोग समाजाला होऊ शकतो. एवढं सगळं वागल्यानंतर आणखीन एक अशी गोष्ट लक्षात आली की टिळकांच्या नावाने आपण संस्था काढली. टिळकांची भूमिका होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आजची वेळ अशी की सुराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि ह्या मिळवण्याचा जो हक्क आहे त्याच्यासाठी जे काम करणार आहे ते पण मी काम करायला तयार आहे. मला वाटतं नुसती भाषणं करून होत नाही, त्यासाठी आपापल्या क्षेत्रात काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण त्या दृष्टीने एक प्रयत्न करूया. हे सगळं वाचल्यानंतर काय लक्षात येतं आपल्या किंवा ऐकल्यानंतर काय वाटतं की कुठली तरी एक गोष्ट मनात ठेवून त्या अनुषंगाने काम करत राहिलं, त्या दृष्टीने निष्ठा ठेवली तर गोष्टी नक्की होऊ शकतात. ती आपल्या डोक्यात निष्ठा पाहिजे आणि ती निष्ठा करून काम करण्याची तयारी पाहिजे. म्हणून एक छोटासा संस्कृत श्लोक आठवला तो एक म्हणतो, तत्वात संजयते नीती नित्या सत्कृती जायते कृती ददादी समृद्धम तत्वम सिद्ध्यादी कारणम. थोडंसं इंग्रजी वापरल्याशिवाय गोष्टी काही पटकन समोर येत नाहीत. त्यामुळे तत्व म्हणजे प्रिन्सिपल जर समोर असेल तर त्याच्या अनुषंगाने जर कृती केली म्हणजे ॲक्शन केली, ही ॲक्शन कशी पाहिजे तर त्याच्यामध्ये नीती पाहिजे. नीती म्हणजे नुसती बोलण्यातली नीती नाही तर ज्याला स्ट्रॅटेजी म्हणता येईल अशी पाहिजे. म्हणजे तत्व म्हणजे प्रिन्सिपल पाहिजे, त्या प्रिन्सिपलप्रमाणे जाण्याची स्ट्रॅटेजी करण्याची तयारी पाहिजे. त्याच्यानंतर कृती म्हणजे ॲक्शन घेतली पाहिजे. या जर 3 गोष्टी केल्या तर समृद्धी नक्की येते. आता समृद्धी शब्द वापरल्यानंतर पटकन डोक्यात काय येतं? पैसे. पण मला आपण फार वेगळ्या प्रकारे विचार करण्याची आवश्यकता आहे. समृद्धी याचा अर्थ परत थोडंसं इंग्रजी वापरतो की ह्युमन एनरिचमेंट, मानवी स्वभाव किंवा मानवाची अधिक प्रमाणे होणारी उन्नती, याला समृद्धी म्हटलं पाहिजे.
पूर्ण सावरकरांचं जीवन बघितलं तर हा मूलमंत्र त्यात दिसून येतो. त्यांचं तत्त्व होतं की देशनिष्ठा. त्या देशनिष्ठेप्रमाणे त्यांनी त्याची पूर्ण कृती आणि त्यांची स्ट्रॅटेजी ठरवली होती आणि ते करत करत त्यांनी जे कार्य केलं त्यामुळे आज इतके वर्षानंतर सुद्धा सावरकर नुसतं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात आणि ते ऐकायला आपल्यासारखे लोक येतात. ज्याला मला वाटतं ह्युमन एनरिचमेंट म्हणता येईल. हे सगळे इंग्रजी शब्द वापरतात. फक्त मला एक जाणीव आहे की मी सावरकरांची माफी मागितली पाहिजे, कारण त्यांचा आणखीन एक गोष्ट होती की भाषा अतिशय शुद्ध पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा शब्दांना त्यांनी जे मराठी शब्द काढले ते वापरताना आपल्याला अजूनही थोडीशी जीभ अडखळते असं म्हणणार नाही, पण आपल्याला ते बोलताच येत नाहीत. ही आपल्या सगळ्यांचा कमीपणा आहे. आपण एक नक्की असा विचार करूया की एवढं छान आपल्याला पुस्तक प्रकाशक आणि लेखकाने दिलेलं आहे. हा विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी आपल्याला सारस्वत बँक, तरुण भारत यांनी मदत केलेली आहे. हा विचार आपण समाजापर्यंत कसा नेऊ शकू आणि हा विचार समाजापर्यंत नेऊन समाज समृद्ध कसा करू शकू, हा जर मला आपण विचार केला तर अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यामागची भूमिका जी लोकमान्य सेवा संघाची आहे त्याचं काहीतरी उपयोग झाला असं म्हणता येईल. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद चितळे सर. एक विशेष घोषणा आहे ती अशी की आज जोग सरांची दोन्ही पुस्तकं जी आहेत ती सवलतीमध्ये फक्त 100 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त वाचकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा ही विनंती. जोग सर, पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या लेखन प्रवासासाठी संस्थेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि आता संस्थेच्या कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस आभार प्रदर्शन करतील. नमस्कार. लोकमान्य स्मृती शताब्दी व्याख्यानमालेतलं हे पहिलं पुष्प. कार्यक्रम संपन्न होण्यापूर्वी आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांचं योगदान प्राप्त झालं आहे. तेव्हा लोकमान्य सेवा संघाचे कार्यवाह या नात्याने मी डॉक्टर रश्मी फडणवीस सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. या व्याख्यानमालेल्या संकल्पनेला स्वीकृती देऊन एका वर्षातील 12 महिन्यांच्या सर्व कार्यक्रमाचं प्रायोजकत्व सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेने स्वीकारलं. स्वतःच्या स्थापनेची शताब्दी साजरी करणाऱ्या सारस्वत बँकेने आमच्या लोकमान्य शताब्दी व्याख्यानमालेला पुरस्कृत करणे हा खरंच योगायोग आहे. आणि त्यासाठी सारस्वत बँक आणि बँकेचे अध्यक्ष माननीय गौतमजी ठाकूर यांचे प्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. या व्याख्यानमालेतील पहिल्याच कार्यक्रमात महानायक सावरकर या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातील अभ्यासाचे आज खरंच मुक्त चिंतन झाले आणि त्यासाठी एवढे प्रभावी वक्ते म्हणून श्री अक्षय जोग यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्यावरील आक्षेपांचं खंडन करून वास्तवाचे स्पष्टीकरण करणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि या व्याख्यानमालेचे माध्यम प्रायोजक दैनिक मुंबई तरुण भारत आणि MTB यांच्या वेब पोर्टलने स्वीकारला आहे. आजचा कार्यक्रम या क्षणी माध्यमांवरती थेट प्रसारित होतो आहे. दैनिक मुंबई तरुण भारत समूह आणि पुस्तकाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं ते या दैनिकाचे मान्यवर श्री किरणजी शेलार, संपादक किरणजी शेलार यांचे प्रती आम्ही कृतज्ञ आहोत. आजच्या कार्यक्रमाला ना एक छानसा संदर्भ आहे. सावरकरांचे कालातीत असे विचार आणि व्यक्तिमत्व पैलू समजून घेण्यासाठी आज नव्या दमाचे युवा लेखक उभे करणे आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे श्रेय दैनिक मुंबई तरुण भारत या वृत्तपत्र समूहाला दिलेच पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 50व्या स्मृतिदिनानिमित्त संकलित आणि प्रकाशित झालेले कालजयी सावरकर हे या उपक्रमाचं फलित आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आम्हा पार्लेकरांना आणि इकडे बसलेल्या अनेक मान्यवरांच्या साठी सर्वांचं श्रद्धास्थान आहे. याचा विशेष संदर्भाचा उल्लेख म्हणजे नियमित व्यायाम करणाऱ्या आमच्या उत्साही कुमारवयीन मुलामुलींनी सतत गजबजलेलं आमचं जे लोकमान्य सेवा संघाचं पटांगण आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगण याचा आम्हाला अभिमान आहे. याचं नाव धारण केलेलं आहे. आणि सावरकर चित्रपटाच्या निर्मितीसाठी निधी संकलनाचा पहिला कार्यक्रम याच पटांगणावरती संपन्न झाला होता.
एवढंच काय, तर इथे बसलेले अनेक मान्यवर यांना माहिती आहे की अंदमानातील स्वातंत्र्यवीरांच्या सावरकरांच्या पुतळ्याची स्थापना पार्लेकरांच्या अविरत प्रयत्नांनी सफल झाली. एका गोष्टीचा खुलासा करणं इथे आवश्यक आहे की 86,000 पुस्तकं असलेलं आमचं श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालय मुंबईतल्या पहिल्या 5 प्रगत ग्रंथसंग्रहालयापैकी एक आहे. या ग्रंथालयाचे मानद सदस्यत्व आम्ही श्री अक्षय जोग आणि श्री गौतमजी ठाकूर यांना दिलं आणि त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आणि माननीय श्री किरण शेलारजी यांनी त्यांचं सदस्यत्व हे त्यांच्याऐवजी एका विद्यार्थ्याला देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे किरण शेलार यांची सूचना संस्थेने स्वीकारली आहे आणि त्याविषयी आम्ही योग्य कार्यवाही निश्चितच करू. MTB कॅमेरा टीमचे श्री सुमित देशपांडे आणि त्यांचे सर्व सहकारी, या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यासाठी व्यवस्था करणारे सुदर्शन व्हिडिओचे श्री गुरव, व्याख्यानमालेच्या प्रसिद्धीसाठी आवश्यक ते आलेखन करणारे श्री शैलेश तेंडुलकर, ध्वनिक्षेपण करणारे पाहणारे श्री पराडकर, सन्मान चिन्हाची निर्मिती करणाऱ्या अश्विनी कुडाळकर आणि तसेच मागील पडद्यावरती अतिशय कुशलतेने ह्याच्यावरती उभारणारे जे बॅकड्रॉप आहे ते साईराज पाटोळे, या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. व्यासपीठाच्या मागे बॅकड्रॉपवरती तुम्ही जे चित्र पाहताय स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक ही ज्यांनी काढली ती पेन्सिल आणि ऑइल पेस्टलमधून काढलेली चित्र आपल्याला दिसत आहेत. ही पेन्सिल स्केच करणारे तरुण चित्रकार शुभम वाझे, तसेच टीजर व्हिडिओची निर्मिती करणारे आमच्या युवा शाखेचे उत्साही तरुण सदस्य, सर्व IT टीम आणि तरुण मनाने एकत्र आलेले आमचे सगळे कार्यकारिणी सदस्य, तसेच आमचे सर्व सहकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्व प्रेक्षकजन जे समविचारी आहेत, जे सावरकरवादी आहेत, असंच अक्षयदादांनी सांगितलं आता त्याप्रमाणे. त्यामुळे आम्ही आज खरंच धन्य झालो आहोत हे पहिलं पुष्प अर्पण करताना. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद रश्मिताई. राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे, तरी कृपया प्रत्येकाने आपापल्या जागेवर उभं राहावं राष्ट्रगीतासाठी.